तस्मै श्री गुरुवे नमः। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमच्चादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्देवल्लभम् श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं श्रीकोटिक्षेत्रनिवासनं तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। आनन्दम् अजम् अव्ययम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतम् आश्रये गुरुरत्यख्यया लोके साक्षात् विद्या हि शङ्करी जयत्याज्ञानमस्तस्यै दयार्द्रायै निरन्तरम् सार्धं केन च कस्यार्धं शिवयोः समरोपिनोः ज्ञातुं न शक्यते लग्न मिति द्वैतछलान्मुहुः अद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयन्तो मितस्तराम् तौ वन्दे जगतमाद्यो तयोस्तत्त्वाभिपत्तिः मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शम्भवे नमः पूर्णाय शम्भवे। आता उपायवन वसंतु जो आज्ञेचा आहे वतंतु अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा अमृतानुभव अनुभव अमृत प्रकरण दुसरं श्री गुरु स्तवन। बसा आणि दुसऱ्या प्रकरणामध्ये जी पहिली ओवी आहे काल आपण थोडस प्रस्तावनेमध्ये त्याचं चिंतन केलं। सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या चरणांचा आश्रय करून परम आदरणीय गुरुवर्य जगताप बाबा शिंदे महाराज श्री गुरुजी दौंडकर महाराज सगळे आमचे अविनाश महाराज सगळ्या ताई महाराज आपण सर्व आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण आपल्या उपक्रमाला सुरुवात करू। हा उपक्रम आहे आपला मुख्य क्रम हा नाही, मुख्य क्रम आहे मोक्ष स्वरूप
आणि मोक्ष स्वरूपाला पोचण्यासाठी असे सगळे उपक्रम आपल्याला राबवत राबवत आपल्या मुख्य क्रमापर्यंत जायचं आहे. आणि मुख्य क्रम आला की हे सगळे उपक्रम मागे पडतात. मग हा जो अनुभव अमृत अनुभवातलं जे दुसरं प्रकरण आहे, काल आपण अमृत अनुभवाचा प्रतिपाद्य विषय, नेमकं अमृतानुभव या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे त्याचं थोडंसं विवेचन पाहिलं की इतर ग्रंथ आणि अमृतानुभव ग्रंथ याच्यामध्ये काय फरक आहे. तर इतर ग्रंथांमध्ये अज्ञान घालून ज्ञानाची प्रतिष्ठापना आहे आणि या ग्रंथामध्ये जे अज्ञान घालून मी ज्ञानी आहे, मी सुखी आहे, मी सुटलोय आता, मी स्वयंप्रकाश सच्चिदानंद साक्षी आहे, असा जो भाव तयार झालाय असं समजू आपण अंतःकरणामध्ये. हा झालेला आहे, तो टिकलाय की नाही हा त्याचा विषय आहे, पण थोडा वेळासाठी का पण त्याची अनुभूती आलेली आहे प्रत्येकाला. आणि तो जो भाव तयार झालाय तो भाव सुद्धा भावातीत करायचा आहे, त्या भावाचा सुद्धा अभाव करायचा आहे. भाव बी नाही ठेवायचा आणि अभाव बी नाही ठेवायचा. आठव नाठव गेले भावा भाव, भाव आणि अभाव दोन्ही गेल्याशिवाय, आठव आणि नाठव दोन्ही गेल्याशिवाय झाला स्वयंमेव पांडुरंग ही भूमिका तयार नाही होत आहे. कारण जसं अज्ञान आड आहे तसं ज्ञान सुद्धा आडच आहे. अज्ञान माईक आहे. अज्ञान कोणाचं आहे? मायेच आहे. आणि ज्ञान कोणाचं आहे? थोडं चाच पडायला होतंय. कोणाचं आहे ज्ञान? मायेचं चांगलं आणि मायेचं वाईट काय फरक आहे? मायाच वाईट आहे, मायाच नाशिवंत आहे. तर मायेचं कोणतं शाश्वत असेल आणि कोणतं अशाश्वत असेल? म्हणजे मायाने बांधलेले घर स्वर्ग ते जरा चांगलं आहे आणि मायेने बांधलेला नरक जरा खराब आहे. आता तो बांधलाय कोणी? मायेनं. ती कशी आहे? नसलेली आहे. आणि तिनं बांधलेली दोन्ही घरं चांगली आणि वाईट ती कशी असतील? ती सुद्धा नसलेली. मग अज्ञान माईक आहे. अज्ञान हे लवकर पटत नाही. कारण याच्यासाठी आटापिटा केलेला आहे आम्ही. श्री गुरूंच्या चरणाशी लागलो. श्री गुरुने आम्हाला ज्ञानाचा देह प्रदान केला. ज्ञानाचा देह तोच महाकारण देह, त्यालाच महाकारण देह म्हणतात. कारण देह काढण्यासाठी महाकारण देह आणावा लागला. अज्ञान देह काढण्यासाठी ज्ञानाचा देह आणावा लागला. मग अज्ञान देह का बरं काढला? कारण तो दुःखदायक होता, त्रास देत होता. आणि ज्ञानाचा देह आनंद देतोय. पहा, कितीही साधक असला साधनेतला तरी त्याचा प्रयास नाही ज्ञान घालवण्याचा. ज्ञान घालवण्यासाठी साधना नाही, कोणाचीच साधना नाही. अज्ञान घालवण्यासाठी साधना आहे, प्रयास आहे, करतात ही बरीचशी मंडळी. आपणही त्याच साधनेत आहोत. पण माझ्याकडे आलेला जो ज्ञानाचा विषय आहे तो सुद्धा जावा याच्यासाठी भूमिका किंवा याच्यासाठी आपली तयारीच नाही. तयारी नाही म्हणण्यापेक्षा तो प्रयत्न नाही जावा असं कोणाला वाटत नाही. कारण ते सन्मानित आहे, जगमान्य आहे, सगळा उदो आहे. ज्ञानी म्हणलं की ज्ञानाचा केवढा सत्कार आहे समाजामध्ये. हो, त्याला पैसे अमुक तमुक, त्याची मिरवणूक, जगमान्य आहे. त्यामुळे त्याला ते जावंसं वाटत नाही. घालवण्याचा तर प्रयत्न नंतर आहे, पण त्याला जावंसच वाटत नाही. कारण ज्ञानी कसं मिरवतो जगामध्ये, मिरवतो, त्याला सन्मान आहे जगामध्ये. व्यवहारातही सन्मान आहे आणि परमार्थातल्या व्यवहारात बी त्याला सन्मान आहे. म्हणून ते जावंसं वाटत नाही. पायात मोडलेला काटा काढावासा वाटतोय. कारण तो दुखतोय, आहे बारीक पण भयंकर लसतोय तो. आणि त्याच्यासाठी आणलेला मोठा काटा आहे ना, तो असा आपल्याला धरून ठेवा असा वाटायला लागलेला आहे. बाबांचा वेदांत, बाबांचा अमृतानुभव. कोडग काल पाहुण्याला जाऊ
लक्षात आलं की नाही? म्हणजे अमृतानुभवाचा प्रतिपाद्य विषय आहे. अमृतानुभव त्यांनीच चिंतन करायचं आहे. अनेकदा अमृतानुभवाच्या चिंतन आलेला महात्मा, आलेला सिद्ध म्हणेल मी, कारण इथं सिद्धाचा बी अंत आहे. एक तर सिद्धता होण्यासाठी प्रयास, आणि त्या जी सिद्धता त्याला आली साधनेनी सिद्ध झाला. आता नामधारी आहे, त्याच्या वाचेला एक पॉवर आलेली आहे. नामानी त्याच्या वाणीला पॉवर आहे, त्याची वाणी व्यर्थ जात नाही. जर निजनिष्ठे जर तो नाम गात असेल, नाम घेत असेल, तर त्याचं बोललेलं जे आहे ना ते वाया जात नाही. त्याला त्याची नोंद घ्यावी लागते भगवंताच्या ठिकाणी, किंवा जे काही व्यवहार चाललेला आहे परमार्थिक, त्याची नोंद घ्यावी लागते. कारण तो आता कुणीतरी नाही, पॉवर आलेली आहे त्याची. असा जो सिद्ध आहे, त्या सिद्धाचा अंत इथे अमृतानुभव आहे. साधकांसाठी, विषय पामरासाठी हरिपाठ, साधकांच्यासाठी ज्ञानेश्वरी, योग्यांसाठी चांगले उपासष्टी, आणि सिद्धांसाठी अमृतानुभव. योग्याला योग्याचं योगी पण घालवायचं आहे, साधकाला साधकाचं साधक पण घालवायचं आहे, विषय पामराला विषय पामरत्व घालवायचं आहे, आणि सिद्धाला घालवायचं आहे. पण घालवायचा कुणी त्या भांगडीत पडत नाही. एक अमृतानुभव ग्रंथ सोडला म्हणजे आपल्या चिंतनात, माझ्या चिंतनात, अनेक संस्कृतमध्ये इतर भाषेमध्ये ग्रंथ असतील पण माहिती नाही, पण हा एक ग्रंथ असा आहे की ते साधकाचा, योग्याचा, विषय पामराचा आणि सिद्धाचा, चौघांचाही चारही भूमिकाचा अंत करून देणार, अंततः अनंत स्वरूपाला प्राप्त करून देणार एक जे चिंतन आहे ते आहे अमृतानुभव. पाच प्रकरणामध्ये त्याची भूमिका आहे. पहिल्या प्रकरणामध्ये प्रकृती पुरुषाचा उहोपो आहे, दुसऱ्या प्रकरणामध्ये गुरु शिष्याचा उहोपो गेलेला आहे, तिसऱ्या प्रकरणामध्ये वाचारुण परिहार आहे, चौथ्या प्रकरणामध्ये ज्ञान अज्ञान कथन करून दोन्ही बी उडवले, आणि पाचव्या प्रकरणामध्ये सचितानंद पदत्रय वर्णन. हे सांगताना बाबा सचितानंद पद सुद्धा उडवलं, ते सुद्धा सापेक्ष आहे. असं जड दुःखाच्या व्यावृत्तीसाठी त्याचं अवतरण आहे. असं जड दुःख घालवण्यासाठी सचितानंद पदाची आवृत्ती आहे, आणि ते व्यावृत्त झालं की हे आवृत्त सुद्धा निवृत्त होत असतं. म्हणजे सचितानंद पदाला बी निवृत्त केलं, असा अमृत अनुभव आहे. फार सावध होऊन याचं चिंतन करायला पाहिजे, फार सावधानतेने याचं चिंतन करावं लागते, सांभाळून बोलावं लागते. तयारीचा श्रोता नसेल तर त्याचा बुद्धिभेद होऊ शकतो. म्हणून आम्ही सांगतो की ज्याचा प्रबोध झालाय, ज्याचं प्रबोध नुसता झालाय नाही, ज्यानं चिंतन केलंय प्रबोधाचं, प्रबोधाचा लक्षांश कळालेला आहे, प्रबोधाच्या शब्दाचा अर्थ कळालेला आहे, प्रबोधाच्या शब्दाच्या अर्थाचं चिंतन झालेलं आहे, प्रबोधाचा शब्दाचा अर्थ कळून त्याचं ज्ञान झालेलं आहे, प्रबोधाच्या शब्दाच्या अर्थाच्या ज्ञानाचं चिंतन झालेलं आहे, आणि तो आता स्वरूपतेकडे चाललेला आहे. त्याच्यासाठी हा विषय आहे अमृत अनुभव. गुरु शिष्याचा जरी संवाद असला, गुरु शिष्य गुरुस्तवन जरी असलं, तरी गुरुची उपाधी काढायचं काम चालू आहे. श्री गुरुनी शिष्याची उपाधी काढली, आणि शिष्याकडून असं चिंतन चालू आहे, श्री गुरु सुद्धा माझे उपाधीतले नाहीत, उपाधीच्या पलीकडे असणार माझं श्री गुरूंचं तत्व, श्री गुरु तत्वाचे आहेत. मग बाबांनी ही गोष्ट सांगितली का नाही आपल्याला? गुरु देहाला म्हणायचं का गुरु ज्ञानाला म्हणायचं? आता तुम्हीच ऐकलेलं आहे बाबांच्या मुखातून. कालच विषय झाला. हा, मी कोणाचा गुरु नाही, माझा कोणी शिष्य नाही, त्यांचंच महावाक्य. पण समजून कसं दिलं? डॉक्टर हे पद देहाला आहे का त्याच्यात फलद्रूप झालेल्या ज्ञानाला आहे? डॉक्टरचा देह आणि आपला देह काय फरक आहे? सारखाच आहे. तुम्ही गुरुजी आहात आणि आम्ही गुरुजी नाही. का बरं आम्ही नाही आणि तुम्ही आहे? ज्ञान आहे. गुरुजी ही पदवी ज्ञानाला आहे, देहाला नाही. तुमचा देह पंचमहाभूताचा आणि आमचा पंचमहाभूताचा, आणि सगळ्यांचा बाकीचा पंचमहाभूताचा. हे वस्तू पंचमहाभूताची, आणि तरी बी तुम्ही गुरुजी आणि आम्ही गुरुजी नाही. काय
म्हणजे अमृत अनुभव बाबांनी त्यांच्या भाषेत सांगितलेला आहे. छोटा काटा मोठा काटा, पांढरी घार काळी घार. आम्ही प्रवचन ते बंद करा. चालेल. नाही, त्यांचं चालू झालं की आपलं चालू होत नसतं. त्यांचं चालू आपलं बंद. सगळ्यांना विनंती आहे, एका मोबाईलवरनं बाकी सगळ्या मोबाईल वाल्यांना सूचना मिळाली आता की आपले आपले मोबाईल आपल्या ताब्यात ठेवा. ताब्यात ठेवा म्हणजे वाजणार नाही त्याची दक्षता घ्या, म्हणजे विक्षेप होणार नाही. नाही थांबू आम्ही. तुमच्या सगळ्यांचे मोबाईल 2-2 मिनिटं वाजले की मग आपलं सुरू. असो. मग माझा श्री गुरु हा उपाधीतला नाही तर ज्ञानाचा श्री गुरु आहे. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अतिदेश. बाबांचा सिद्धांत आहे, गुरु देहाला नाही म्हणायचं. काल आपण जे 6-7 वाक्य जी काढली होती बाबांची महावाक्य, चिंतन करणार आहे आपण त्याचं. सांगेल का कोण? 4 मुद्द्यामध्ये आपलं चिंतन चालणार आहे 7 दिवस. बोलायला पाहिजे बरं का. आता तुम्ही लोकांनी, तुम्ही बोलते झाले पाहिजेत. 4 मुद्दे आपण सिलेक्ट केलेले आहेत. 4 मुद्द्यांवर आपलं चिंतन चालणार आहे. पहिलं काल सुरुवात झालेली आहे पहिल्या मुद्द्याला. काय? श्री गुरूंचं लक्षण आणि श्री गुरूंचं कर्तव्य. तुम्ही लक्षात ठेवा बर का. तुम्ही लक्षात घ्या, लक्षात ठेवा, लक्षात राहिलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे, लक्षात राहिलं पाहिजे. तुम्ही लक्षात ठेवणार नसाल तर हे वाहून जाईल. बुद्धी एवढी आहे, पकडणार नाही. फक्त कालांतराने सांगाल आम्ही सुद्धा अमृतानुभव ऐकला एवढंच सांगा. कोणी विचारलं आमच्या सारख्याने काय ऐकलं, ते काय आता लक्षात नाही. म्हणजे असा घोटाळा होता कामा नये. एवढं हलक्यात नाही घ्यायचं चिंतन. हे लक्षात ठेवा. अमृत अनुभवाचं चिंतन आहे, चांगदेव पासष्टीचं चिंतन आहे, माझ्या हिताचं चिंतन आहे. आणि त्याला आम्ही जर कमी महत्व दिलं तर कसं लक्षात राहील? राहणार नाही लक्षात. लक्षात राहत नाही का आम्ही लक्षात ठेवत नाही हो. हा, का बरं ठेवत नाही? तेवढं महत्व नाही त्याला. हे विसरलं तर काय व्यावहारिक नुकसान होणार आहे का? अमृतानुभवातलं आता हे चिंतन विसरलं तर तुमचं काय लाख रुपयाचं, 50,000चं, 1 कोटीचं काय नुकसान होणार आहे का? काही नाही होणार. मग काय लक्षात ठेवायचं कारण आहे? असा आमचा व्यावहारिक दृष्टिकोन आहे. इथे जर असं झालं असतं दौंडकर महाराज की हे जर विसरलं तर 1 करोडचा त्याला फाईन आहे. आम्ही टेप आणला असता, काहीतरी आणला असतं, इथे तिथे घरी दारी, हो खटाखट सगळं पाठ. हा, आता विचारा काय बी, पण 1 कोटीला हात लागता कामा नये. व्यावहारिक दृष्टिकोनाने आम्ही इकडे पाहतोय. पण याचं मूल्यांकन व्यावहारिक दृष्ट्या तर नाहीच नाही, परमार्थिक दृष्ट्या पण नाही. अजून सांगतो तुम्हाला पुढे. त्याची एक पुढची भूमिका आहे, अनमोल अशी गोष्ट आहे. म्हणून प्रयत्न जो आहे आमचा लक्षात ठेवण्यासाठी नाही, लक्षात घेण्यासाठी आम्ही करत नाही, म्हणून लक्षात राहत नाही आमच्या. असं कसं लक्षात राहत नाही आमच्या? बाकी तर सगळं लक्षात राहतंय. आणि एवढीच गोष्ट का बरं बुद्धी आमची पकडत नाही? चिंतन करायला पाहिजे ना. आमच्या काय लक्षात राहत नाही? बरं काय कशाचा विसर पडलाय तेवढं सांगा. कुठलं नातं विसरलंय तुमचं तेवढं सांगा. कशाचाच विसर पडलेला नाही. हा, कुठले पैसे मोजायचे राहिलेले आहेत, म्हणजे पैशाचा मेळच बसला ना, गणितच नाही आमच्याकडे पैसे किती आहेत ते. असं काय आहे का? मोजून आहेत की नाही आपले आपले? सगळी नाती लक्षात आहेत, सगळं स्थावर लक्षात आहे, सगळं जंगम लक्षात आहे, सगळं लक्षात आहे. आणि एवढंच का बरं लक्षात राहत नाही? सगळे पासवर्ड माहिती, सगळे पासवर्ड माहिती आहे बघा. सगळी लॉग इन आयडी, पासवर्ड आयडी सगळं माहिती आहे. त्याला अनन्य महत्व दिलंय आम्ही, अधिकच महत्व दिलेलं आहे त्याला. याला महत्व नाही. आमची बुद्धी बोध्या सोके आणि एवढी वस्तू चुके
बुद्धी कुठे सोकलेली आहे? विषयाला सोकलेली आहे. विषय बरोबर लक्षात ठेवते आणि एवढी वस्तू चूक आहे, एवढ्या वस्तूला चुकलेली आहे. बुद्धीला काय कळत नाही, बुद्धीच्या काय लक्षात राहत नाही. लहानपणीची गोष्ट सांगाल की नाही? सांगाल की नाही? बालपण आता आठवतंय की नाही? हा, स्मृती प्रत्यक्ष आहे बालपण सगळ्यांचं. तारुण्य प्रत्यक्ष आहे, स्मृती प्रत्यक्ष आहे. तारुण्य आता, म्हातारपण आता प्रत्यक्ष आहे, वर्तमान प्रत्यक्ष आहे आणि भविष्य कल्पनेने प्रत्यक्ष आहे. तिन्ही काळ तुम्हाला प्रत्यक्ष आहेत, एक कल्पनेने, एक स्मृतीने, एक वर्तमानाने. आणि ही गोष्ट एवढी नाही तेवढी लक्षात राहील, बुद्धी पकडच घेना. चांगला विचार केला पाहिजे याचा आम्ही. चांगला विचार केला पाहिजे. हा, सांगा आता. असं बाजूला बाजूला जायला लागते, आता काय करावं? 4 मुद्द्यावर आपलं चिंतन आहे. 7 वाक्य आहेत, 8 ओव्याला स्पर्श करणार आहे आपण. काल सांगितलं मी, आउटलाईन दिलेले आखून. 5 प्रकारचे भेद. हा, ते तर कर्तव्य अंतर्गत आले. पहिला आता झाला ना, पहिला मुद्दा जो आपण घेतला, श्री गुरूंचं लक्षण आणि श्री गुरूंचं कर्तव्य, हे 2 मुद्दे येईल आता. तो आज त्याचं चिंतन आपल्याला करायचं. दुसरा मुद्दा कोणता घेतला होता आपण? अविद्या मलरहित अद्वितीय ब्रह्माचं ते कर्तव्य अंतर्गत आलं. बरोबर आहे. 5 प्रकारच्या भेदाचं निरसन, बरोबर आहे. अविद्या मलरहित अद्वितीय ब्रह्माचं आत्मत्वाने ज्ञान करून देणं, हा दुसरा कर्तव्य भाग. आणि तिसरा संसाराचं मिथ्यत्वाचा निश्चय करून देणं, तिसरा भाग. हा, अजून 4 आउटलाईन दिल्या होत्या, त्याच्यातच आपलं चिंतन चालणार आहे. मी सोन्याहून पिवळा आहे. नाही, तो महावाक्य श्री गुरूंचे अनुमल बोल आहेत, ते आहेत. बरोबर आहे, काही चुकीचं सांगत नाही तुम्ही. नेमकेपणानं आलं पाहिजे पुढं खटकन. जीव ब्रह्माचा आहे. हा, ते तर झालं ना. मी तुम्हाला प्रकरण कोणतं चाललंय? श्री गुरु स्तवन. पहिला श्री गुरुच्या अनुषंगाने कोणता मुद्दा झाला? लक्षण आणि कर्तव्य. दुसरा कोणता मुद्दा यायला पाहिजे? स्वरूप. श्री गुरूंचं स्वरूप, श्री गुरूंचं सामर्थ्य आणि श्री गुरूंचं आता लागलेली. आपल्या 4 भूमिका आपल्याला परिपूर्ण करायच्या आहेत श्री गुरूंना समजण्यामध्ये. काय? श्री गुरूंचं कर्तव्य, श्री गुरूंचं लक्षण, याच्या अंतर्गत एक मुद्दा ज्याचं चालू आहे चिंतन. दुसरा मुद्दा श्री गुरूंचं स्वरूप, तिसरा मुद्दा श्री गुरूंचं सामर्थ्य आणि चौथा मुद्दा श्री गुरूंचं कार्य. कार्य सामर्थ्य आणि स्वरूप एकत्रच चालणार आहेत. ते काही स्वतंत्र असे वेगळे नाही चालणार. लक्षणं आणि कर्तव्य पूर्ण झाली की स्वरूप, सामर्थ्य आणि कार्य हे एकत्रच चालतील. आणि त्याच्या अंतर्गत आपण 7 मुद्दे काढले होते. बाबांच्या मुखातून जी वाणीतून महावाक्य आली होती, ते 7 मुद्दे काढले होते 7 दिवसासाठी म्हणून. ते कोणते कोणते? मी कुणाचा गुरु नाही, हा, माझा कोणी शिष्य नाही. बरोबर आहे. आता आपण थोडं कसं क्रमाने घेऊ. पहिला मुद्दा, मी कोणाचा गुरु नाही, माझा कोणी शिष्य नाही. स्वरूपांतर्गत येणारी जी महावाक्य आहेत. काय स्वरूप सांगताना सांगितलं? मी कोणाचा गुरु नाही, माझा कोणी शिष्य नाही. लक्षात घ्या पहिलं. दुसरं, मला विसरा पण नामाला विसरू नका. स्वरूपांतर्गत येणारं चिंतन. मी दिसतो तसा नाही आणि आहे तसा तुम्ही पाहत नाही. तिसरा मुद्दा. स्वरूपांतर्गत 3 मुद्दे आहेत. स्वरूप सांगितलं स्वतःचं, तुमचंही सांगितलं, आम्हाला कळालं की नाही माहिती नाही. हा, काय परत सांगा 3 मुद्दे. मी कोणाचा गुरु नाही, हा, माझे कोणी शिष्य नाही, मला विसरा, हा, वा, मला विसरू हा, नका, हा, मी दिसतो तसा नाही, आहे तसा तुम्ही पाहत नाही. झाले 3 मुद्दे. झालं. पाठवायला किती लागते? जरा पकड घेतली पाहिजे आपल्याला. का नाही होणार आपलं? सामर्थ्याच्या अंतर्गत चांगला विचार केला तर तुमच्या नाकातील आकाश व प्रकाश जगभर की तुमच्या पुरतं आणि तुम्ही सोन्यावर पिवळ्यात. हा एकच मुद्दा आहे. 3 पॉइंट एकच मुद्दा आहे. सामर्थ्य. चांगला विचार केला तर सामर्थ्य दाखवून दिलं. चांगल्या विचारांती काय होऊ शकतं? श्री गुरुचं सामर्थ्य. चौथा मुद्दा काय? चांगला विचार केला तर, आणि त्याच्या खाली हे 2 मुद्दे घ्या. तुमच्या नाकातील आकाश व प्रकाश जगभर की तुमच्या पुरतं आणि तुम्ही सोन्यावर पिवळा आहात. आम्ही सर्वश्रेष्ठ कसं आहोत हे सांगणारं चिंतन आहे सामर्थ्य. आणि श्री गुरूंच्या कार्याच्या अंतर्गत 3 मुद्दे येतात. विषय आणि प्रयोजन समजून घ्या.
काय कार्य केलं बाबांनी? काय श्री गुरुनी कार्य केलं? विषय आणि प्रयोजन समजून दिलं आम्हाला. दुसरं काय केलं? देव नाम ज्ञान व तुम्ही एक आहात याचा प्रत्यक्ष अनुभव आणून दिला. याचं कथन केलं. आयुष्यभर हीच गोष्ट सांगण्याचं कार्य केलं बाबांनी. तुम्ही देव नाम ज्ञान एक आहात. तुमच्याहून हे कुणीच वेगळं नाही, तुम्हीच आहात. कार्य. आणि 7 नंबरचा जो मुद्दा आहे, तू तेरा देख, तू तुला पहा. मी कोण आहे का मी कुणीतरी आहे? मी कोण आहे का मी कुणीतरी आहे? मी कोण आहे हे बी सांगितलं आणि तू कुणीतरी नाही हे बी सांगितलं. तू तेरा देख, कोणाच्या कर्माकडे पाहू नकोस, असं चिंतन होतं त्यांचं. अशा पद्धतीनं 7 भूमिका आल्या का लक्षात? 7 दिवस चालणारं चिंतन आहे. काही नसेल तर परत सांगतो, लक्षात राहिलं पाहिजे. ग्रंथ संपवायची घाई नाही, आपल्याला कळणं महत्वाचं आहे. मला पुढे जाण्याची घाई नाही, काय उरकायचं नाही मला, काहीच उरकायचं नाही मला. तुम्ही एवढ्या मुद्द्यावर म्हटलं तर 7 दिवस चालू निवांत, काय घाई नाही, पण कळालं पाहिजे. विषय कळणं महत्वाचं आहे. त्यांनी सांगावं विषय प्रयोजन समजून घ्या आणि आम्ही पटापटा वाचून पुढे निघून जावं, असं नाही. विषय कळाला पाहिजे. आपला संवाद चाललाय, मी एकटा बोलणार आणि तुम्ही ऐकणार असं नाही. मी तर खुली चर्चा सोडलेली आहे तुमच्याकडे. तुम्हाला एखादा मुद्दा नाही कळाला तर तुम्ही मला विचारू शकता चालू रनिंग मध्ये, काही अडचण नाही. फक्त विषयाला अनुसरून असावं. बाहेरचा प्रश्न आला तर त्याला काही अर्थ राहणार नाही. खुली चर्चा आहे आपली. 7 मुद्दे कळाले का? 4 मुद्दे कळाले का? हा. आणि आता काल कुठे आलो होतो तेवढं सांगा. तुम्ही प्रश्न विचारला की खाली पाहायचं नाही अजिबात, तशी तुमची सुटका होणार नाही. मला लक्षात येतं. काय करू, ज्यांच्या चरणाशी मी बसून श्रवण केलं ना, त्यांनी अशाच पद्धतीने बाबा लक्षात आणून दिली गोष्ट. ती सवय झाली आम्हाला. गोष्ट कळाल्या. काल कोणत्या मुद्द्यापर्यंत आलो होतो आपण? काय चिंतन चालू होतं आपलं? ज्या मुद्द्यावर आपण थांबलो. माया नाही हो. श्रीगुरूंचं लक्षण चाललं होतं ना आपण. लक्षणाने श्रीगुरु. एखादा गुणदोष असेल तर तो दूर सारा. एखादा गुणदोष असेल प्रकृतीला अनुसरून, व्यभिचारला स्वीकारायची आवश्यकता नाही, पण एखादा गुणदोष असेल तर बाजूला करा. प्रकृतीचा काय खाण्याचा, काय एखादी सवय असेल, काही इंद्रियाला एखाद्या प्रकृती दोष, हा, तर थोडासा बाजूला करा आणि त्यातलं जे तत्व आहे तिथे लक्ष द्या किंवा त्याला स्वीकारा. जर गुरु त्या ठिकाणी 3 लक्षणं परिपूर्ण जर दिसत असतील, कोणती लक्षणं? लक्षणाचा गुरु आहे का देहाचा गुरु आहे? लक्षणाने ओळखावा का देहाने ओळखावा? लक्षणाने जाणावा का देहाने जाणावा? जातीनं जाणावा का वर्णाने जाणावा का रंगाने जाणावा का पदाने जाणावा का नावाने जाणावा का श्रीमंतीनं जाणावा का गरिबीनं जाणावा? कशानं जाणावा? लक्षणाने जाणावा. आणि काय लक्षण आहे? झालाय विषय, पण तुम्ही लक्ष देत नाही. ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय, दयाळू. हा, सगळे महात्मे बसले. तुमच्याकडून नाही अपेक्षा आमची. बाबांच्या मुखातलं वाक्य आहे, हा, जातीनं पूछो साधो की, पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तरवार का, पडा रहने दो मैं. जाती ही काय कर्माच्या अनुषंगाने तयार झालेली आहे. जात कुठे सापडते का ह्याच्यात? नाव कुठं सापडते का ह्याच्यात? गाव कुठं सापडते का ह्याच्यात? श्रीमंती ह्याच्यात कुठे सापडते का? गरिबी ह्याच्यात कुठे सापडते का? आणि तुमच्यात हे कुठे सापडते का? तुमच्यामध्ये हे कुठे सापडते का? हे तुम्ही आहे का? मग ज्याचा पत्ता नाही त्याला आम्ही धरून ठेवला असेल तर ते काय उपयोगाचं आहे? आमच्या संतांची मांदियाळी पहा ना.
कोणत्या जातीतला संत नाही. आणि संत होण्यासाठी कुणी कोणती जात सोडली आणि कोणी कोणती जात धरली. धरली बी नाही सोडली नाही, असेल तिकडे असेल ज्याची त्याची काय त्याच्या व्यवहारासाठी लागत असेल ती काय, पुढे त्याचा काय व्यवहार असेल, लागत असेल नाव खुनेसाठी, लागत असेल जगण्यासाठी, गरिबी श्रीमंती लागत असेल, अजून काय ते व्यवहार येतो. पण इथे मात्र ती भूमिका नाही चालत. म्हणून श्री गुरुला ओळखण्याचं लक्षणाचा श्री गुरु आहे. आणि तो कसा आहे? ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे पहिल्यांदा. ब्रह्म अनुभवी तर पाहिजेच पाहिजे, पण ब्रह्मज्ञानी पाहिजे. काल विषय झाला आपला ब्रह्मानुभव. ब्रह्मानुभव ब्रह्मानुभव करून देतात श्री गुरु का ब्रह्मानुभवाचं ब्रह्मज्ञान करून देतात? आम्हाला ब्रह्म अनुभव नाही का ब्रह्मानुभवाचं ज्ञान नाही? ज्ञान नाही, ब्रह्मानुभव आहेच, ब्रह्मानुभवाचं ज्ञान नाही आम्हाला. बस कोणाला ब्रह्मानुभव नाही, कोणाच्या ठिकाणी नाही. ब्रह्मानुभव नसेल तर जीव जगेल कसा काय? जगूच शकत नाही. आम्हाला पहिल्यापासूनच आहे ब्रह्मानुभव. पण याला ब्रह्मानुभव म्हणतात. हा ब्रह्मानुभव आहे हे सांगणारा जो आहे तो श्री गुरु आहे. आणि तो त्याच्याशी क्षणोक्षणी एकनिष्ठ आहे. जेवताना, खाताना, झोपताना, उठताना, बसताना एकनिष्ठ आहे. त्याला माहिती आहे हेच आहे, याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. ही ब्रह्मनिष्ठता आहे. जेव्हा तुम्ही त्यांच्या सहवासात वावरताना तर प्रत्येक गोष्टीमध्ये ते त्याचा संबंध लावून असतात. ते तत्वाकडे दृष्टी असते त्यांची. काल ओवी आली होती, या उपाधी माझी गुप्त चैतन्याशी सर्व. ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. संत ते तत्वज्ञ स्वीकारतात आणि ज्यांनी तत्वज्ञ ते स्वीकारले ते संत असतात. दोघांचा मेळ आहे. ते तत्वज्ञ संत स्वीकारते आणि ज्यांनी स्वीकारलंय ते संत असतात. तत्वदृष्टीला प्राप्त झालेले आहेत. तत्वच पाहतात, वरच पाहत नाही. भजी बांधून कागद आणता की नाही? भज्याकडे लक्ष आहे का कागदाकडे लक्ष आहे वरच्या? हा, आणि भजी खाऊन झालं तर कागदाचं काय करायचं? सांभाळून ठेवायचा. विवेक काय, कसा बुद्धीत विवेक आहे पहा. वस्तू गुंडाळून आणायची आणि वस्तू हातात आल्याबरोबर ज्याने गुंडाळलं ते द्यायचं फेकून. आहे की नाही? सोनं किती कशात कितीच गुंडाळून आणले. ते लाल कागद डबी छोटी पिशवी मोठ्या पिशवीत पुन्हा तुमचं काय असेल ते, आणि घरपर्यंत आली आणि ती कुडी आली कानामध्ये की ते सगळं गबाळ चाललं चुलीला. वरच्याच काय? तसं हे गुंडाळून दिलंय आम्हाला. हे वस्तू गुंडाळून दिलेली आहे आम्हाला. कशानं गुंडाळलेली आहे? 4 देह गुंडाळले. स्थूल देहानं गुंडाळली, तेवढ्यानं भागलं नाही. सूक्ष्म देहानं गुंडाळली, तेवढ्यानं भागलं नाही. अज्ञान देहानं गुंडाळली, तेवढ्यानं भागलं नाही. अज्ञानाच्या देहानं गुंडाळली, तेवढ्यानं भागलं नाही. हो, अन्नमय कोशाने गुंडाळली, तेवढ्याने भागलं नाही. अन्नमय कोश प्राणमय कोशाने गुंडाळली, तेवढ्यानी भागलं नाही. मनोमय कोशाने गुंडाळली, तेवढ्यानी भागलं नाही. विज्ञानमय कोशाने गुंडाळली, तेवढ्यानी भागलं नाही. आनंदमय कोशाने गुंडाळली, 5 कोशाने गुंडाळली, 4 देहाने गुंडाळली आणि त्याच्या आतमध्ये गुंडाळून दिले. आणि आम्ही जे गुंडाळलेलं आहे ना त्यालाच माझं म्हणून बसलो. वस्तू पर्यंत जायला आम्ही तयार नाही. आणि श्री गुरु हे वस्तूपर्यंत घेऊन जातात. वस्तूपर्यंत मूळ मुद्दा आहे तिथपर्यंत घेऊन चाललेली आहे. म्हणून लक्षणाचे ब्रह्मनिष्ठ हे पहिलं लक्षण आहे. दुसरं श्रोत्रिय बाबांनी सांगितलं. परमात्मा असे जे एक वस्तू असते, परमात्मा जे एक वस्तू असे ती जाया दिसे ज्ञान असतं. ते ज्ञान असतं. ती दिसे. आता दिसे म्हणण्यामध्ये इथला जो दिशे आहे तो डोळ्याचा दिशे नाही बरं का. हा बुद्धीचा जाणण्यातला दिशे आहे. हा तो म्हणजे आहे पण न दिसण्यातला आहे. न दिसण्यातली वस्तू जाणण्याची बुद्धी आमच्यामध्ये आहे. वस्तू दिसत नाही पण वस्तू आहे आणि न दिसून ती वस्तू जाणण्याची बुद्धी आमच्याकडे आहे. आहे की नाही? व्यवहारात
नारळ पाणी पिता की नाही? नारळ आणता की नाही? मग ते आतलं दिसून घेता का न दिसून घेता? पाणी ते खोबरं दिसलं का? नाही, पण जाणलं की नाही आहे म्हणून. न दिसता बी जाणलं की नाही? खोबऱ्याचा पाण्याचा भाव केला का वरच्या केसराचा कवटीचा भाव केला? किती विवेक आहे आमच्याकडे. आणि घरी सगळं आणलं आणि काय घेतलं आणि काय टाकलं? ज्याला पैसे दिले होते, ज्याच्यासाठी दिले होते ते घेतलं, बाकीचं काय केलं? चुलीला. खवटी आणि केसर चुलीच्या मापाची आहे. तसं हे वरचं कशाच्या मापाचं आहे? वरचं गुंडाळलेलं चुलीच्या. मग रोज चुलीला लावून येत आहे की नाही? रोज चुलीला लावून येत आहे की नाही? हे मटेरियल तुमचं नाही पण दुसऱ्याचं तरी जाळून येत आहे की नाही? नाही म्हणलं रोज जाळायचं चालय की नाही? तुमचं अजून सुकलं नाही म्हणून ठेवलंय. सुकलं की तुमचंही लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर. श्री गुरु ब्रह्मनिष्ठ आहेत. दुसरं लक्षण आहे श्रोत्रिय. श्रोत्रिय म्हणजे काय? त्यांना शास्त्रोक्त ज्ञान असलं पाहिजे. शास्त्राचं थोडस ज्ञान असलं पाहिजे. हे जे दिसणारं जगत आहे त्याची उत्पत्ती कशी झाली, ब्रह्म काय आहे, माया काय आहे, जीव काय आहे, हे जीव सगळे एक कसे आहे, जीव आणि देव एक कसा आहे, ह्याचं साधारणपणे ज्या सामान्य माणसाला पडलेल्या शंका आहे त्याचं निराकरण करता आलं पाहिजे. ही श्रोत्रियता जी आहे ती श्री गुरूंच्याकडे असावी लागते, असते. इथं बसलेले बरेचसे बाबांच्या सहवासामध्ये वर्षानुवर्ष वावरलेली आहेत. मला सांगाव बाबा, तुम्ही एखादा बाबांना प्रश्न विचारला आणि ती शंका तुमची तशीच राहिली. अहो काय प्रश्न विचारायच्या अगोदरच शंका न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर. परिहाराची नाही, परिहार सांगावाच लागत नाही. श्री गुरुचं लक्षण आहे श्रोत्रियता. आणि तिसरं दयाळू. मग आता आपण ऐकतो बाबा 30-30 किलोमीटर चालत जात होते एका माणसासाठी. आता ती वेळ राहिली नाही बरं का चालत जायची. तसं करायची काही गरज नाही. वाहनं आहेत, स्वतंत्र आहेत, सगळी साधनं आहेत. काय अनुकरण नाही करायचं संतांचं, अनुसरण करायचं. नक्कल करायला नाही बसलो आम्ही. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालायचं आहे. तिथं पोचणं महत्वाचं आहे का पायी चालत जाणं महत्वाचं आहे? पोहोचून ते कार्य करणं. तुझ्याकडे आता विमान आहे आणि तू कशाला जातो चालत? 4 व्हीलर गाडी आहे, 2 व्हीलर गाडी आहे, इतर साधन आहे. आता ती वेळ नाही. 40 वर्षापूर्वीचा काळ होता, साधन नव्हतं म्हणून त्यांना ते जायचं होतं. त्यांना साधन पायाचं करावं लागलं. आता आमच्याकडे विज्ञानाने आहे सगळं. त्यांच्याच कृपेने भरभरून सगळ्यांच्याकडे समृद्धता आलेली आहे. म्हणजे आम्ही काल की परवाच विचार करत होतो, बाबांच्या वेळची परिस्थिती आणि आताच्या साधकांची परिस्थिती, माझ्या मते बाबा 100 पटीने फरक पडलेला आहे. म्हणजे तेव्हा जर तो 1 लखपती असेल ना तर आता तो 100 लखपती आहे. त्याच्याकडे 1 लाख रुपये असतील ना तर आता त्याच्याकडे 100 लाख रुपये आहेत. कोणाकोणाला काय गणित करायचं असेल तर करा, मी कमीच सांगितलं पण ते जास्तच असेल बाबा, बरोबर की नाही? तेव्हा 1 लाखाची कठीण होती, पण आता 1 करोड तुम्ही दोन्ही खिशात सहज इकडे तिकडे करू शकता. माझा अनुभव सांगतो त्यांच्याबद्दल. हा बदल झालेला आहे साधनानुसार. ती गोष्ट मेन कृपाळुत्व जे आहे ते लक्षात आलं. तिथे कोणीतरी आहे, तिथे कोणीतरी ऐकू पाहते, त्याला काही गरज आहे. ते कृपाळुत्व त्यांच्याकडे आहे. म्हणजे ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि कृपाळू ही लक्षणं ज्या देहामध्ये प्रगट झालेली आहेत तिथे श्री गुरुत्व जाणावं. ते श्री गुरु आहेत. आणि असं जिथे आहे तिथे एखादा जर देहाचा दोष असेल तर तो दूर करावा, अशी भूमिका. हे नाही आणि बाकी सगळे दोष आहेत, काय करता त्याला स्वीकारू? नुसतं कसं स्वीकार? हे सगळं आहे, तिन्ही भूमिका आहेत परिपूर्णतेनं. आणि मग एखादा दोष आहे, काही अडीअडचणी काही कुठे असेल तर ते फक्त नजरेआड करा. बाकी हे महत्वाचं आहे. आणि आपल्या अनुभवाप्रमाणे हे जिथं सिद्ध आहे तिथं दोषाला जागाच राहत नाही. असंच आहे. कसे दोष राहतील? कसा व्याभिचार डोकावू शकेल? धडधडीत वैराग्य अग्नीचा ज्वाळ. वैराग्याचे बळ अग्नी, धडधडीत अग्निज्वाळ, असं वैराग्य आहे. विवेक आहे, कसं तिथे असू शकेल? व्याभिचाराला जागा नाही, भ्रष्टाचाराला जागा नाही तिथे.
बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. स्त्रीच्या ठिकाणी स्त्रीत्व पाहत नाहीत, पुरुषाच्या ठिकाणी पुरुषत्व पाहत नाहीत. छोटा मोठा हा विषय राहिलेला नाही. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, अशी भूमिका झालेली आहे. तिथे कसा काय विषय असू शकेल अशा पद्धतीनं लक्षणाचे श्री गुरु आहेत. श्री गुरुना ओळखताना म्हणून माऊली सांगतात, जाणते नी गुरु भजे. काय जाणायचं? ब्रह्मनिष्ठता. काय जाणायचं? क्षोत्रियता. काय जाणायचं? कृपाळत्व. असं जाणणं जे आहे, आणि हे जिथं आहे तिथे डोकं टेकवावं. तिथे डोकं टेकवावं, आणि डोकं टेकवल्यानंतर आपलं डोकं लावू नये. जिथे डोकं टेकवायचं तिथे डोकं लावायचं नाही. आपला आगावपणा आहे बरं का या बाबतीतला. माझ्याकडे सोडा, तुम्हाला नसेल लागू पडेल तर. डोकं टेकवायच्या आधी 1000 वेळा विचार करा. ब्रह्मनिष्ठता आहे का? क्षोत्रियता आहे का? कृपाळुत्व आहे का? विचार करा, जाणून घ्या. आणि एकदा टेकवल्यानंतर मात्र परत डोकं लावायचं नाही. कुठे घेऊन जायचं तिकडं जावा. मारा तारा तो तुमच्या हातात आहे. तुका म्हणे संता लाज माझी, काय करायचं ते तुम्ही करा. आता माझा मी राहिलो नाही, मी समर्पित आहे. आश्रित झालो तुमचा. आता विषय संपला. मी शिष्य झालो. कालचा जो विषय आला होता, मी शिष्य झालो. आता शिष्य कसा आहे? तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ, तद्विद्दीन प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. काय भूमिका आहे? उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानीन सत्तत्वदर्शिनः. बस लक्षामध्ये. म्हणजे विचारण्याची शिष्याची जी भूमिका आहे ती सुद्धा त्याची तशीच असली पाहिजे. तेव्हाच अशी गाठ पड. आणि मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुशिले, जेने अंतकरण बोधले संकल्पाने. कशाला संकल्प राहतील? काय विषयच राहणार नाही. म्हणजे जशी श्रीगुरूंची भूमिका आहे, श्रीगुरु लक्षणाचे आहेत, आणि शिष्य लक्षणाचा नाही का? शिष्याला लक्षण नाहीत का? शिष्याचं कर्तव्य नाही का? तनुमनुजीव हे कर्तव्याचा भाग आहे. आणि लक्षण, शिष्याची लक्षण अगरवता करे कर्तव्याचा भाग आहे. बरोबर आहे, मुद्दा बरोबर, चुकीचं काहीच नाही. मल विक्षेप दोष रहित निष्काम कर्म उपासना परिपूर्ण झालेली. मला विक्षेप दोष निवारण झालेले आहेत स्वसामर्थ्याने. आवरण दोषार्थ विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षत्व घेऊन उभा आहे श्री गुरूंच्या समोर. तद्विद्दीन प्रणिपाते. विवेक आहे त्याच्याकडे. लक्षात आलेले एक नाशिवंत गोष्ट आणि एक शाश्वत आहे. पण शाश्वत गोष्टीचा अनुभव नाही. मला केव्हा कळेल ते? मला कोण सांगेल? वैराग्य आलेलं आहे. मला काय नको आता. ये लोकापासून परलोकापर्यंत भोगाच्या त्यागाच्या इच्छेला अनुकूल भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य असं म्हणतात. शास्त्रात व्याख्या येते. समर्पण. वैराग्य पण आहे. शिष्याची लक्षणं. शिष्य, मी शिष्य झालो. काय? विवेक आला, वैराग्य आलं, समाधी षटक आलं. शम दम उपरती श्रद्धा समाधान तितिक्षा 6 येते. आणि शेवटचं 4 मुमुक्षतो. मुमुक्षतो म्हणजे कायमी उद्धार पावे, काय कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे मुमुक्ष. काही ऐशी दशा, काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा. असा तळमळतोय नुसता श्री. शिष्याची लक्षण आहे. शिष्याची कर्तव्य तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. तेव्हा मग आता उपाय वन वसंतू. जो आज्ञेचा आहे वतंतू. आज्ञेचा आहे तंतू. हो, आज्ञा म्हणजे ब्रह्मविद्या आहे. ब्रह्मविद्या श्री गुरूंच्या आश्रयाने राहते का श्री गुरु ब्रह्मविद्येच्या आश्रयाने राहतात? ब्रह्मविद्येच्या गळ्यातलं मंगळसूत्र श्री गुरु आहे. श्री गुरूंमुळे ब्रह्मविद्येला सौभाग्य आहे. ब्रह्मविद्या श्री गुरूंच्या आश्रयाने राहते. श्री गुरु तिला आश्रय आहेत. इतर ठिकाणी ती राहू शकत नाही, राहणार नाही. तिचा सांभाळ कुणीच करू शकत नाही श्री गुरु शिवाय. म्हणून जिथं श्री गुरु तिथं ब्रह्मविद्या.
जिथे ब्रह्मविद्या तिथे श्री गुरु नाही, जिथे श्री गुरु तिथे ब्रह्मविद्या. लक्षणच आहे. इतर ठिकाणी ती प्रगटच नाही, इतर ठिकाणी ती असू शकत नाही. अशा पद्धतीने लक्षणाचे श्री गुरु, लक्षणाचा शिष्य आणि कर्तव्याचे श्री गुरु आणि कर्तव्याचा शिष्य. शिष्याचं कर्तव्य पहिल्यांदा आधी आपण लक्षात घेतलं पाहिजे. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. तन मन धन अर्पण करायचं आहे. अर्पण करायचं म्हणजे त्यांना देऊन टाकायचं आहे का? आणि ते घेतील का तुमचं? लक्षात द्या बरं का. आता थोडं वर्माची आपल्याला भीती वाटते, सगळंच द्यायचं मग आम्ही काय करायचं असा प्रश्न खटकन उभा राहतो. सगळंच द्यायचं ते घेतील का तुमचं? खरं सांगा. आता आपण चिंतनातली श्री गुरुना काय पाहिजे हो? कशाने श्री गुरु तृप्त होती? चांगलं चिंतन करा. काय लागतं? श्री गुरुला काय पाहिजे? साधू संतांना काय पाहिजे आपल्याकडून? हा समर्पण बरोबर आहे, पण हा काय तुका म्हणे बळी जीव दिला. तुमचे पैसे पाहिजेत का? तुमचं स्थावर जंगम मालमत्ता पाहिजे का त्यांना? तुमच्या फुलांच्या माळा गाळा पाहिजेत का त्यांना? तुमचे कपडे लत्ते पाहिजेत का? तुमचा मान? अरे म्हणे तू आता सत्वगुणात आला म्हणे सगळं करतोय. तू पैसे देशील, हार घालशील, सन्मान करशील, आणि तमगुणात आला तर तू शिव्या देणार आहे. हे श्री गुरुला पक्क माहितीये. तमगुणात आला की श्री गुरु उलट, आणि सत्वगुणात आला या 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 बाबा बसा जेवण खा. ते म्हणतात तू नको हे देऊ, तुझी आवश्यकता नाही मला त्याची. खरा श्री गुरु ह्याच्या तू जे मला पाहिजे ते दे. काय पाहिजे? जीव पाहिजे. खरा श्री गुरु नरडीवर पाय देऊन जीव घेत असतो. जीव भाव तसाच ठेवतो. आणि बाकी काय देतो मला? नाशिवंत. ते बी नाशिवंतच आहे, पण ते दे जेणेकरून तू मुक्त होणार आहेस. तू एक जीव भाव धरून ठेवलास आणि बाकी सगळं मला देतोस. काय करायचंय मला ते? श्री बर का रंगनाथ गुरुजी आपले मला दूत महाराजांच्या मुखात नाही काय काय ते आपले माऊलींच्या दर्शनाला चालले होते. आळंदीला आल्यानंतर पंढरपूरला राहायचे ते. आणि मग हे आपले ते लाईनीत असतात ते फुलवाले, फुटाणे, ते चणे, ते म्हणे माऊलींच्या दर्शनाला ते थोडंफार ओळखत होते. ते म्हटले बाबा माऊलींना फुल न्या, ते पत्र न्या, फुटाणे हे घेऊन जा. बाबा म्हणले जीव देतो का तेवढा? हा बाबा म्हणले हे कसं काय? माऊलींना हे नाही लागत म्हणे. माऊलींना जीव लागतो. तो देतो का तेवढा? तो देतो का? तुझा जीव मी त्यांना नेऊन देतो. माझा दिलाय मी त्यांना, तुझा पण नेऊन देतो. देतो का? फुलवाल्याला ते 10 रुपये 15 रुपये जाऊन दे म्हणणार. बाबा हे काय कळत नाही तुमचं आम्हाला. जीव कसा द्यायचा? आम्ही जीव द्यायचं, द्यायला आणि घ्यायला जीव ही वस्तू आहे कुठे? तेव्हा जीव भाव फक्त बाद करायचा आहे. मी जीव नाही दिला, जीव दिला, जीव मानलेली गोष्ट आहे. काय द्यायचंय? काय समर्पण करायचंय? काय धरून ठेवलंय आम्ही? अहम भाव धरलेला आहे आमच्या ठिकाणी. जीव, मी जीव आहे, मी मरणार आहे, मी जन्मणार आहे, हे धरून ठेवलेलं आहे. हे मी आहे, हे माझं आहे, हे धरून ठेवलंय जीव भावानी. आणि ते काढायचंय. एक जीव भाव काढला गेला म्हणून सगळं समजायचं. आणि ते मागतात श्री गुरु. खरा श्री गुरु जीवपणा मागत असतो, जीव घेत असतो. जीव घेत असतो आणि काय देत असतो? काय देत असतो? हे विश्वाची माझे घर, आईशी मती जयाची स्थिर, किंबहुना चर आचर आपणची झाला. अरे शिवभावात आणतो. मी शिव आहे, मीच आहे सगळा. आधीचा संकुचित मी काढतात, आधीचा संकुचित जीव काढतात आणि व्यापक शिवाला प्राप्त करतात. असं देणं आहे. अहो एवढंच घेतात आणि देतात केवढं? विश्वभर. घे तुला काय पाहिजे ते, किती हवं ते घे. काय हवं तुला? हे काय घेतो? आणि ते जेव्हा हे देतात तेव्हा शिष्य म्हणतो बाबा तुम्हीच सांगितलं हे नश्वर आहे आणि हे कशाला माझ्याकडे टाकताय? ह्याची काय गरज आहे? माझा जीवपणा काढला तुम्ही, मला मिथ्यत्व लक्षात आणून दिलं आणि आता परत तुम्ही हेच मला देताय. तुकोबाराय ना पांडुरंग परमात्मा प्रसन्न झाला. बाबा
काल विषय आला होता का? प्रसन्न झाला आणि त्यांनी सांगितलं तुकोबाराय मागा आता. तुकोबाराय म्हणले आता काय बोलू तुम्हाला, तुमच्यासाठी होतं ते नव्हत्याची मी आधी होळी केली आणि तुम्ही प्रसन्न झाला ना आता ते मागायला सांगताय, म्हणजे खेळ झाला की नाही मोठा तुमचा. आधी काय होतं माझ्याकडं, जहागिरी होती आणि ती मी लुटून दिली कोणासाठी, तुमच्यासाठी. आणि आता तुम्ही प्रसन्न झाल्यानंतर म्हणता आता तुला काय पाहिजे माग. मी काय वेळ आहे का काय, मी काय पागल आहे का काय, तुला द्यायचंच असेल तर तू पाहिजे मला. तुझा विसर न व्हावा हेची दान देगा देवा. अजून तू काय देणार. संत संग देई सदा न लगे मुक्ती धन संपदा. नको ते हा संत संग देई सदा. काय नको बी सांगितलं आणि काय हवं बी सांगितलं, मागण्यामध्ये तत्परता असावी लागते. शिष्याचं कर्तव्य आणि शिष्याची लक्षण. शिष्य, मी शिष्य झालो याचं लक्षण काय पहिलं, आलाय विषय परिपूर्ण. जो जीव द्यायला तयार झाला, जो जीव भाव देण्यासाठी परिपूर्णतेने अंतःकरण ज्याचं शुद्ध झालं, तो खरा शिष्य आहे. घ्यायची काय दिला मी बळी दिला, तो माझा कुठे आहे, तो नाहीच आहे, तो नसलेला आहे, घ्या तुम्ही. समर्पित भाव. नदी आपला नदी पण समुद्राला देऊन टाकते आणि केवढी होते, केवढी होते, समुद्र एवढे. पहा कसं आहे. आणि नदीनं नदी पण धरून ठेवलं तेवढं, नाहीच मला जायचं मिळायला, मन मला माझं मला पाहिजे, केवढी राहील ती. पहा काय घेतो आणि काय देतोय. आणि समुद्राला काय पाणी कमी आहे का, नदीचं येऊन मिळावं मग मी मोठा व्हावा. नदीचं पाणी मिळालंच नाही तर समुद्राचं पाणी काय फरक आहे का त्याला, काय फरक नाही. तो आधीच भरलेला आहे, त्याला काय भरत बी नाही उतरत बी नाही. तो आली तरी काय मला फरक नाही, गेली तरी मला फरक नाही, मी जसा आहे तसाच आहे. माझ्यातनच तुला एवढासा ओळ प्राप्त झालाय, तू काय मला देणार आणि काय घेणार. पण नदीचा विचार करता तर नदी आपलं नदी पण देते आणि समुद्राला प्राप्त होते. जीवाना जीवपणा द्यावा आणि व्यापकतेला प्राप्त व्हावा, ही श्री गुरूंची युक्ती आहे. मी शिष्य झालो, हा एक रूप होते. बरोबर बरोबर, एक रूपच होते. अगोदरचीच एक रूप आहे. थोडा युक्तिवाद करतो. नदीचं पाणी आणि समुद्राचं पाणी पहिलंच मिळालेलं आहे का नंतर मिळतंय काय केल्यानंतर. बरं कधीतरी त्या पाण्यात खंड आहे का, कधी. बरं वरून आटली नदी, खालून नाही का समुद्राशी ती एक रूप. पाण्याला पाणी कायमच एक रूप आहे आणि एक रूप आहे म्हणूनच एक होत असतं. दोन असलेले कधी एक होत नसतात. एक आहे तेच एक होत असतं. हे वाहत आहे म्हणून याला नदी म्हणायचं आणि ते स्थिर आहे म्हणून त्याला समुद्र म्हणायचं. आणि समुद्रातलं पाणी नदीतलं पाणी आणि अगोदरच एक आहे, ते अगोदरच मिळालेलं आहे, कधीच वेगळं नाही. नवे हे मधलं बी पाणी आहे ते बी मिळालेलंच आहे, नवे खालचं बी पाणी आहे ते बी मिळालेलंच आहे, नवे वाहत आहे ते बी मिळालेलंच आहे आणि स्थिर आहे ते बी मिळालेलंच आहे. पाणी पाण्यापासून कधीच वेगळं नाही, कोणत्या क्षणी वेगळं नाही. जीव शिवापासून कधीच वेगळा नाही, कायमचाच मिळालेला आहे. मध्ये उपाधी आली म्हणून मानामानी झाली. असा शिष्य भाव अंतःकरणामध्ये प्रगटला पाहिजे. मी शिष्य झालो आणि मग गुरु झालो, मग श्री गुरूंचं लक्षण आणि मग श्री गुरूंचं कर्तव्य. मग श्री गुरूंच्या कर्तव्यामध्ये जी भूमिका येते ती आहे. पाणी कुठून आलं, पाणी कुठून आलं कुठे गेलं, पाणी कुठं आलं नाही कुठं गेलं नाही. समुद्राची वायुरूप झालं, वायुरूप होऊन वरती घनरूप झालं ढगामध्ये आणि घनरूप होऊन पावसाच्या निमित्ताने परत आलं. बरं आता पाऊस पडतोय की नाही, आता पाण्याला पाणी मिळालंय की नाही. आता पाऊस पडत नाही पण पाऊस पडतोय की नाही. आता पाऊस आहे की नाही हवेमध्ये. त्यातलं पाणी काढायची ताकद नाही चातकामध्ये. चातक हवेतलं पाणी पितय, हवेचे पाणी आहे ना ते शोषून घेण्याची ताकद चातकामध्ये. चातकासाठी पाऊस नाही पडत, असलेल्या पावसातलंच पाणी पितय ते. पाऊस कायमच पडलेला आहे, खंडच नाही पाण्याचा. त्याच्या फक्त 3 अवस्था आहेत, द्रवरूप, वायुरूप आणि घनरूप. आपल्याला घनरूप कळते वरती बघितल्यानंतर आणि द्रवरूप कळते, वायुरूप कळत नाही आपल्याला. हा वायुरूप आहे ना पाणी, नाही कसं काय.
आता आमचं पाणी आमच्या नाकात बी जात आहे, आज बाहेर पाण्याचं चालूच आहे जाणं येणं. हा, नुसती हवा नाही जात, नुसती हवा नाही जात आतमध्ये. त्या हवेबरोबर प्रकाश बी जातोय, त्या हवेबरोबर पाणी बी जातंय, आणि त्या हवेबरोबर पृथ्वी बी जाते तुमच्या एका श्वासाबरोबर. काय काय जातंय? वायू बी जातोय, प्रकाश बी जातोय, पाणी बी जाते, आणि माती बी जाते. जाते की नाही माती? हा, काय काय घेतो टाकतोय आम्ही. बाबांचा सिद्धांत जगभर आहे का तुझ्या एवढा आहे? प्रकाश आणि आकाश. चिंतन महात्म्याचं पाहायचं म्हणजे काय काय सांगायचं शिल्लक ठेवलं नाही. त्यांच्या बोलण्याचा वेद घेतो, त्यांच्या बोलण्याचा शास्त्र वेद घेतात. श्री गुरुला मार्गदर्शन नाही करू शकत वेद आणि शास्त्र. श्री गुरूंच्या मार्गावर चालतात. श्री गुरु शास्त्रात नाही पाहायचा, श्री गुरु शास्त्र पाहायची. श्री गुरूंचं आचरण मागे शास्त्र तयार, श्री गुरूंचं चालणं मागे वेद तयार. आधी ते पुढे, हे मागे आहेत. आधी तुम्ही बी पुढे आणि हे मागे आहेत. आधी आमचं आचरण झाले, मग हे वेद आणि शास्त्र लिहिलेले आहे. आम्ही विधीचे जनिते. तू का म्हणे? आम्ही विधीचे जनिते, आधी मधीचे नाही. आमचं आचरण आधी, मग वेदाचं लिहिण आहे. आमचं आचरण आधी, मग शास्त्राचं लिहिण आहे. आम्ही उगीच घाबरलो शास्त्राला आणि वेदाला. आणि आमच्या महात्म्याने श्रीपादांच्या भाषेमध्ये, आमच्या भाषेमध्ये वेद सांगितला, आमच्या भाषेमध्ये अवघड अवघड शास्त्र सांगितली. आणि म्हणून आम्हाला वाटेना वेद सांगितला का, शास्त्र सांगितलं का, अमृतानुभव सांगितला का. छोटा काटा आणि मोठा काटा काय? छोटा काटा अज्ञान, मोठा काटा ज्ञान. दोन्ही बी टाकायला सांगितलं का? एक ठेवायला सांगितलं आणि एक टाकायला सांगितला. काय ऐकलं आम्ही? पांढरी घार, काळी घार मारायला सांगितली, पांढरी सांभाळायला सांगितली का पांढरी बी मारायला सांगितली? चिंतन पहा, अमृत अनुभवाचं चिंतन आहे ते, वेदांतातले सिद्धांत आहेत ते. कशाला ठेवतो ज्ञान? ज्ञान जास्त घातक आहे का अज्ञान जास्त घातक आहे? श्री गुरुंनी सांगितलं नाही का आम्हाला, तुला जास्त ज्ञान झालं असेल तर मी बोला बाबा बोला, त्याची पुगळी कर. मला माझ्या अधिकारात बसणार नाही. त्यांचे शब्द आहेत, कधी कधी बोलतो मी, पण ते काय आपल्याला शोभत नाही. ते त्यांचं आहे, त्यांची भाषा त्यांनाच आहे. त्यांचा अधिकार घेऊन जरी बोललो तरी कमी पडतं आपलं. अरे तुला जास्त ज्ञान झालं का? बाबा सांगतात त्याची सुरळी कर. हा, मग ज्ञान ठेवायची युक्ती होती का ज्ञान काढायची युक्ती होती? सुरळी करून फेकून दे म्हटले ते काय करायचं? काय सांगितलं आम्हाला? अमृतानुभवाची भाषा. बाबांनी कोणता ग्रंथ सांगितला नाही असं नाही. अमृतानुभव सांगितला, गीता सांगितली, 4 वेद सांगितले. 4 वेदांचा सार जे महावाक्य आहे त्याची आत्मत्वाने प्रतीती आणून दिली आणि उघड आणून दिली रस्त्यावर. म्हणून विरोध होता. ह्या मंडळीने जो विरोध केला ना, ते जर 4 भिंतीत केलं असतं ना बाबांनी, आपल्याला काय करायचं? पण ते उघड त्यांच्याच मंडपाखाली, आदल्या दिवशी त्यांचा मंडप आणि दुसऱ्या दिवशी तिथंच बाबा, तिथंच खेळ. आणि ते त्यांना पाहवलं नाही बाबा, ते पचलं नाही. त्यांना मान्य केलं, पण पचवायची त्यांची ताकद नव्हती. मान्य केलं, पटलं त्यांना, हे बरोबर सांगताय. ते बड्याने लोकांनी बाबा मान्य केलं, बाबांचं बरोबर सांगतायत, पण पटे ना. पटण्यासाठी पुण्य लागतं. पुण्य कमी पडलं बाबांचं तत्वज्ञान पटायला, कळायला, ऐकायला कान लागतो. नीट एवढी प्रक्रिया लक्षात घ्या. आता काय काय पुढे येईल माहित नाही सांगता सांगता. ऐकायला काय लागतो? कान. आता आहे की नाही आपल्याकडे? हाय. हा ठीक आहे. ऐकलेलं कळायला बुद्धी लागते. ऐकलेलं कळायला बुद्धी लागते. हा, ते कुत्रे बी आता ऐकतंय बघा तिकडे. आता त्याचा काय आहे का उपयोग? त्याचा काय नाही. आता ती मुंग्या किड बी ऐकत असतील, का नाही ना त्याला? पण कळायला बुद्धी नाही. कळायला काय आहे? काय लागते? बुद्धी. आहे का नाही आता आपल्याकडे? आहे की नाही? जोरात बोला ना. असं काय उगीच घसरून पडल्यासारखं काय म्हणताय? हाय नाही, जोरात बोला ना. आहे, आम्ही बुद्धिमान आहोत. हा, कळायला बुद्धी लागते. कळालेलं पटण्यासाठी काय लागतं? पुण्य पाहिजे. तुम्ही बोलताय ते कळतंय हो, पण पटे ना. का? पुण्य कमी पडलं तुझं. हा,
नामस्मरण कर, संत सहवासात राहा, गात राहा, भगवंताला गात राहा, पुण्य कर. पुण्य झालं पाहिजे, मग पटेल तुला बरोबर साधू संतांची भाषा. बाबांचं कळत होतं यांना, बाबांचं पटत नव्हतं. पुण्य कमी पडलं बाबा. बडे 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 आता काय बोला, वारकरी संप्रदायाचा अध्यक्ष बाबा मला अनुग्रह घ्यायचा आहे, आदल्या दिवशीच मेलं. तुम्हाला नावानिशी पाहिजे तर सांगतील बाबा, आदल्या दिवशीच. उद्या अनुग्रहाची तारीख ठरली, उद्या घ्यायची. अध्यक्ष रनिंग मधला, बाबा असतानाची झालेली कथा, आणि आदल्या दिवशी देहावसन झालं. नाही नाही भाग्यामध्ये हा विषय. हो नाही भाग्य. अपरोक्ष ज्ञानाची भूमिका नाहीये. परोक्ष ज्ञान सगळ्यांना होतंय, नाही असं नाही. पटण्यासाठी काय पाहिजे? कळण्यासाठी बुद्धी पाहिजे, पटण्यासाठी पुण्य पाहिजे. हा, आणि पटलेलं अंगीकारण्यासाठी काय पाहिजे? लक्ष द्या बरं का. आता हे उद्या विचारेनच मी. हा, पटलेलं अंगीकारण्यासाठी काय पाहिजे? अधिकार पाहिजे. मन बुद्धी चित्त अहंकार, अधिकार पाहिजे. अधिकाराची लक्षणं काय? विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व. अधिकार संपन्न पाहिजे, साधन चतुष्टाय संपन्न अधिकारी पाहिजे. विवेकी पाहिजे, वैराग्यवान पाहिजे, समाधी षटकाने युक्त मुमुक्षुत्व असा अधिकारी. आणि अधिकारी असेल तर पटलेली गोष्ट तो अंगीकारायला लागतो, आपल्या आचरणात उतरते त्याच्या. नाही बऱ्याच गोष्टी पटतात आम्हाला, पण आचरणाला घोटाळा आहे. आचरण होत नाही, अंगीकारलं जात नाही. अंगीकारलेलं मुरण्यासाठी काय पाहिजे? हा, सत्संगात आला की अंगीकार करतो, ह्याच्या पाया पड, त्याच्या पाया पड. एवढ्या मंडपाखाली आला की लय माणसं नम्र होतात, आणि बाहेर गेली की परत कडकच्या कडक आहे. मुरलं नाही, अंगीकारलं पण काही काळापुरतं, सत्संगापुरतं, सप्त्यापुरतं, सोहळ्यापुरतं, वारीपुरतं, मर्यादित झालं, कीर्तनापुरतं, तेवढ्या पुरतं अंगीकार, पण मुरलं नाही, परिपूर्ण नाही. अंगीकारलेलं मुरायसाठी काय पाहिजे? संत सहवास पाहिजे. काही नका करू संत संग धरा, पूर्वीचा धागा तुका म्हणे होता ठेवा, तो या भावाचा सत्संग पाहिजे. म्हणून संत संग देई सदा, तो सत्संग मागितला. कशासाठी? मुरलं पाहिजे. मी देव आहे हे ऐकलं, हे कळालं. पण काही लोकांना पटलं नाही, काही लोकांना पटलं, काही लोकांना पटलं पण अंगीकार येना, काही लोकांचं अंगीकारलं पण मुरेना. आणि मुरलेलं जावं लागतं. मुरलेलं जाण्यासाठी काय पाहिजे? मुरलेलं जाण्यासाठी काय पाहिजे? जास्त सांगितलं का मी? मुरलेलं जाण्यासाठी श्री गुरु कृपा लागते. शेवटपर्यंत श्री गुरु कृपा लागते. शेवटचं मुरलेलं जे ज्ञान आहे ना, ते जाण्यासाठी श्री गुरुच लागतो. महाकारण देह देतात बी श्री गुरु, आणि काढतात कोण? अज्ञान काढणं लय सोपं आहे हो, सोपं आहे. अज्ञान गेल्याचा आनंद होतो आणि ज्ञान गेल्याचा पश्चाताप होतो. डोक्यात काठी घालायला लागते, जाहीर सभेमध्ये इन्सल्ट करायला लागतो. वोट येत ना, जास्त कळायला लागलं का तुला? जास्त ज्ञान झालं का? कर सुरळी. हा, हे कुठं सांगावं? ते व्यासपीठावरून हा खाली, आणि याला उभा करून ह्याची काढावी. महाकारण देह काढण्याची श्री गुरुशिवाय कोणाची हिंमत नाही. द्वैतांची झाडणी जमणार नाही अजिबात, कोणाची हिंमत नाही. परखड भाषा, किती वेदना होऊ दे, काढणारच त्याला. आणि हे झेलायची ताकद पाहिजे, त्याला तो श्री गुरु कृपेला पात्र आहे. अज्ञान घालवणं सोपं गोष्ट आहे. अज्ञान गेलं की आनंद होतो. अज्ञान जाताना अहो इज्जत काढून घ्यायला लागते चार लोकांमध्ये. कोणाला झेपतंय तेव्हा? अहो साधं मी जर तुम्हाला इथं काय वाकडं बोललो तरी म्हणतो उद्यापासून यायचंच नाही, किती बी चांगला असू दे महाराज. काय करायचं आपल्या त्यात? अमृतानुभव सांगून वेद सांगू जायचंच नाही. आपल्याला वाकडा बोलतो म्हणजे आपण काही कमी आहे का? गेलं त्याचं ज्ञान बी गेलं, सगळंच केलं. कुठ कसा मेळ बसायचा महाराज? अहंकार. आणि तो कोणी काढायचा? श्री गुरु लागतो. आता काय काय सांगितलं तेवढं सांगा आता मला. मी आता काहीतरी सांगितलं ना, ऐकण्यासाठी कान लागतो. आहे आपल्याकडे काय आहे तेवढं बी चेक करत जा. हा, ऐकायला कान लागतो. पुढे
ऐकलेलं कळण्यासाठी आहे आपल्याकडे. हा चला पुढे. कळलेलं पटण्यासाठी. वा शाबास. हा लिहिल्यामुळं पक्क झालं काय असं. कळलेलं पटण्यासाठी पुण्य लागतं. आहे का आपल्याकडे? आहे. कमी जास्त असेल पण आहे. काल बाबांनी सांगितलं आहे आहे पण किती आहे? जरा थोडं कमी जास्त असेल तर वाढवायचं आपल्या हातात आहे ना. हा घ्या ना. या इथं मिळतंय थोडस पोतं भरून घेऊन जावा. तुमच्या हातातली गोष्ट आहे. तुम्ही अधिकारी आहात पुण्य मिळवण्याचे. पात्रता आहे तुमच्याकडे. साधन दिलेलं आहे. साधन दिलेलं आहे. साधं साधन नाही ते. पुण्याचा डोंगर उभा करते ते. पाहिजे तेवढं पुण्य घ्या तुम्ही. हा पटण्यासाठी काय पाहिजे? पुण्य पाहिजे. हा आणि पटलेलं अंगीकारण्यासाठी काय पाहिजे? अधिकार पाहिजे. तो तुमच्या साधनेतून तुम्हाला प्राप्त करावा लागेल. तिथेही नामस्मरणाचीच भूमिका आहे. श्री गुरुनिष्ठा आणि नामस्मरण जर केलं तर अधिकार प्राप्त होतो. हो. अंगीकारलेलं पुढची काय भूमिका? अंगीकारलेलं मोडण्यासाठी काय पाहिजे? संत सहवास पाहिजे. सत्संग पाहिजे जो तुमचा चालतो. आठवड्याला चालतो ना इथे? हा आठवड्याला. हा प्रयत्न करा. रोज संध्याकाळी जमतोय का? एखादा ग्रंथ घेऊन बसायचं. जमत असेल तर प्रयत्न करा. आता आठवड्यावर आलंय तुमचं. दिवसावर आलं तर बघायचं. पहिल्यांदा कमी येतील थोडेसे. काय फरक पडतोय ते? 4 येतील, 2 येतील. 1 तासभर ज्ञानेश्वरी आणि 1 तासभर हरिपाठ. बस झालं 2 तास. वेळ असेल तर अर्धा तास चिंतन, नामचिंतन. तुमच्या हातातली गोष्ट आहे. तुम्ही करू शकता करायचं म्हटलं तर. संत सहवासाची गरज आहे. आणि मुरलेलं जाण्यासाठी काय पाहिजे? श्री गुरूंची कृपा पाहिजे. हा काय? ऐकणं, कळणं, पटणं, अंगीकारणं, मुरणं आणि जाणं. न ची मालिका ठेवा म्हणजे लक्षात राहील. काय कुठे कुठे न आहे बघा. ऐकणं, हा कळणं, हा पटणं, अंगीकारणं, हा मुरणं, जाणं. सगळं न आहे ना. न पाडण्याचं लक्षात ठेवा. काम होऊन जाईल तुमचं. आपल्याकडे शाळेत शिकवली पाठांतराची युक्ती. गुरुजी शिकवायचे की नाही? युक्तीनं पाठांतर. असं रट्टा मारला तर होत नाही. पण त्याला काही जर डिपार्टमेंट वाईज सिग्रिगेशन केलं ना तर ते पटापटा पाठ जाते. आम्ही ते बोटाचा युज करायचो आणि 4-5 बोटात भागत नाही तर त्यातले कांडी वापरायची. ह्या कांड्याला ते त्याला ते लावलं की पटापट लक्षात राहायचं. मी लिहायला गेलो की ते लाईनीत यायचं सगळं. चांगले मार्क्स मिळून जायचे गुरुजी. युक्तीचं होतं ते. पाठ युक्तीने लक्षात राहायचं. तसं हे न लक्षात ठेवायचं म्हणजे युक्ती राहते. आपण बाजूला कुठून आलो तेवढं मला सांगा. पाणी. हा पाणी. शिष्याचं समर्पण. हा मूळ मुद्दा होता. आणि त्याला अनुसरून आपण काय शिष्य झाला याचं लक्षण काय? शिष्याचं मुख्य लक्षण काय? तर तो जीव भाव द्यायला तयार झाला. जीव भाव सोडायला तयार झाला. ही भूमिका ज्याच्या अंतःकरणात तयार झाली तो व्यापकत्वाला त्याचं सुरुवात झाली त्याची भूमिका. मी शिष्य झालो. काल आपला जो विषय आला होता मी शिष्य झालो याचं लक्षण ज्याचं त्याला कळालं पाहिजे ना. आपण जाणते झालो. आपण उपवर झालो. की ज्याची त्याला खून कळाली की नाही हो अंतस्थ. थोडं लक्ष द्या. आता निकृष्ट नाही बोलणं अनुभवाचं बोलणं आहे. पण बोलू आपण. त्याची काही वाच्यता नाही जाहीर. पण आपण कळते झालो. आपण संसार करण्याच्या लायक झालो. उपवर झालो थोडक्यामध्ये. हे पुरुषाला बी कळालं आणि स्त्रीला बी. ज्याचं त्याला कळालं की नाही? कळालं की नाही? आणि त्याची लक्षणं बी आली पुढे. सहजच आली. उपवर त्याची लक्षणं आहे. पुरुषाची आहे आणि स्त्रीची बी आहे. त्याच्या नजरेमध्ये सगळीकडेच बदल झाला. त्याच्यामध्ये बदल झाला. आणि मग पुढे ते लग्नाचा विधी शास्त्रीय दृष्ट्या होत असतो. तशी ही परमार्थातली उपवरता आहे. लक्षात घ्यायचं. आणि जोपर्यंत उपवर नाही, उपवरतेचं लक्षण अंतःकरणात प्रगट होत नाही तोपर्यंत विधी पूर्ण होत नाही. झाला तरी त्याचा विनियोग नाही. हाती सात्विक कर्म, मुखी ब्रह्मनाम, तोंडी ब्रह्मनाम, हाती ते सात्विक कर्म, विनियोगा विन काम विफळ. कशाचा विनियोग नाही झाला? का विनियोग नाही झाला? उपवरता कमी पडली, अधिकार कमी पडला, त्या भूमिकेतच आला नाही आणि नाम मिळालं. काय करता?
प्रबोधीला गेला पण भूमिकाच तयार नाही. काय करता, शब्द घेऊन बसला आणि शब्दाचं चिंतन सुरू केलं. कसा मेळ बसेल? शब्द आहे का ते? शब्दाशिवाय ते नाही, पण ते म्हणजे शब्द आहे का? अविनाश, तुमच्यात अविनाश कुठे आहे? तुमच्यात अविनाश कुठे आहे? पण अविनाश या शब्दाशिवाय तुम्ही आम्हाला समोर येत नाही. पण अविनाश शब्द आणि तुमचा सुतराम संबंध नाही, पण अविनाश शब्दाने आम्हाला तुमची ओळख करून दिली. अविनाशी करी आपुले नाही आम्हाला ते तुम्ही दुसरीकडे घेऊन झाला. आम्हाला काय सांगायचंय सिद्धांत? शब्द त्याची शक्ती प्रकट करत असतो. उपजल्या बालकाशी. हा, खून आहे ती, बरोबर. उपजल्या बालकाशी नाव नाही तयार. आणि शक्ती प्रकट केल्यानंतर शब्द राहत नाही. तुम्ही अविनाश आमच्या बरोबर असताना आम्ही अविनाशचा जप करावा का तुमच्याशी आम्ही काय खाण्यापिण्याचे देण्या घेण्याचे व्यवहार करावेत? तुम्ही आमच्या समोर आहे, उगीच आम्ही लावलं जप अविनाश अविनाश. मी तर समोर आहे ना, मला बघ ना तू. त्या शब्दाने ज्याची खून केली तो तर मी तुझ्या समोर आहे. आता कसलं चिंतन करतो? त्या शब्दाने मला जवळ आणून दिलं तुझ्या, आणि आता शब्द काय करतो? बर, तुम्ही नुसते भेटले, तुम्ही कळाले का आम्हाला? आम्ही तुम्हाला ओळखलं का? नाही ना. नुसतं पाहिल्याने ओळख होते का बाबा? तुम्ही आम्हाला तर समजा ओळख करून दिली, आम्ही अमुक अमुक अविनाश शेंडकर किंवा काय त्यांचं जे सरनेम असेल ते ओळख करून दिली, आणि एवढी ओळख झाली, ही एवढी पाहून ओळख झाली, पण त्यांना मी ओळखलं का बाबा? त्यांचं ज्ञान झालं का मला? हो, पती पत्नी जर भांडायला लागले ना तर म्हणतात आता ओळखलं तुम्हाला. आणि तो बी म्हणतो तुला बी मी किती वर्षांनी म्हातारे झाले पार, तेव्हा आता ओळखलं तुला. अरे आता ओळखलं, पाहतो एवढा वेळ संसार नाही म्हणे, ओळखलंच नव्हतं. पहिला तो वेगळाच होता, तो पाहिला तेव्हा वेगळाच होता. आणि तुझी खोड आता मला ओळखण्यासाठी काही काळ जावा लागतो, काही सहवास असावा लागतो. ज्ञानाने ओळख आहे, ज्ञानाची ओळख आहे, ज्ञानात कळतं ते. जसा जसा सहवास होतो तसा तसा त्याचा अंतरंग बाहेर होतो. बाहेर येतो ती म्हणजे काय आतलं काहीतरीच आहे, बाहेरचं चांगलं होतं. पाहणं ओळख नाही, पाहण्याने झालं जी काय खून पटली, पण ओळख त्याच्या पुढे आहे. आणि जे ओळखलं ते बी ते नाही, स्वरूपात गेला ते बी ते नाही. तुम्हाला आम्ही गुणानं ओळखलं, गुणानं चांगला वाईट म्हणायला लागलो, आणि तुम्ही कसे आहात? गुणाच्या पलीकडचे, गुणातीत आहात. म्हणजे शब्द तुम्ही नाही, अर्थ तुम्ही नाही, आणि तुम्हाला आम्ही जे ओळखलं चांगलं वाईट ते बी तुम्ही नाही, तुम्ही स्वरूपातले आहात. चिंतन असं पुढे गेलं पाहिजे. दिलेला शब्द बी तो नाही, त्या शब्दाचा अर्थबोध झाला तो बी तो नाही, त्या शब्दाने ज्ञान होऊन आम्ही ओळखलं ते बी ते नाही. ओळखीच्या बी पलीकडे, त्या अर्थाच्या बी पलीकडे, शब्दाच्या बी पलीकडे. कसं आहे ते सांगता येत नाही, ते बोलता येत नाही, अबोलता आहे ती. असा शिष्याची भूमिका या भावात येऊन त्याचं चिंतन सुरू झालं पाहिजे. आपला विषय होता की मी शिष्य झालो, काय लक्षण आहे त्याचं? लक्षण उठलं पाहिजे शिष्याचं. आणि खास आपली जी धडपड पाहिजे ना, गुरु व्हायची तर अजिबात नाही, काही गरज नाही त्याची. ते व्हाल, तुम्ही असाल तर व्हाल, त्याचं काही काळजी करायची गरज नाही. ते काय कालानुरूप थोडंफार काय क्षणाची पत्नी आणि अनंत कालाची माता. क्षणाचा गुरु, अनंत कालाचा शिष्य आहे, काही काळजी करायची गरज नाही. आपण शिष्य व्हायसाठी ताकद लावली पाहिजे. कुठे ताकद लागली पाहिजे? मी शिष्य झालो, उपरता समर्पित भाव तयार झाला पाहिजे. शिष्याचं मुख्य लक्षण आहे समर्पित भाव. तो जास्तीत जास्त वृद्धिंगत भाव. मी शिष्य झालो. चिंतन शिष्य होण्यासाठी आहे, परिपूर्णते. आणि जो चांगला परिपूर्ण शिष्य झाला तो गुरु झालाच म्हणून समजायचं. त्याला वेगळं काय करायला लागत नाही. जी नदी समुद्राला मिळाली, तिला आता समुद्र म्हणून वेगळं व्हायची गरज आहे का? ती आपोआपच झाली. मिळण्यासाठी धडपड, आणि मिळाले की
समुद्ररूप झाली सहज. वेगळं काय करायचे? शिष्याचं शिष्य पण गुरुनी काढून घेतलं. आता काय शिल्लक राहिलं? गुरुच राहिला, निव्वळ गुरु राहिला. आणि श्री गुरु पहिलं काय करतात तर शिष्याचं शिष्य पण उडवतात, शिष्याचा जीव भाव काढतात. आणि जीव भाव काढला की शिष्य कोण झाला? शुद्ध ब्रह्म. आणि श्री गुरूंचा गुरुभाव गेला की उरलं काय? शुद्ध ब्रह्म. स्वस्वरूपामध्ये लीन झाला किंवा स्वस्वरूपच आहे तो, लीन व्हायची बी गरज नाही, त्या भूमिकेला प्राप्त झाला. आणि ही भूमिका शिष्यत्वाला प्राप्त झाल्यानंतर श्री गुरूंचं जे कर्तव्य आहे तिथून पुढे खऱ्या अर्थाने सुरू होतं. आणि तिथे श्री गुरूंचं आगमन व्हायला लागतं. आता उपाय वन वसंतु, जो आज्ञेचा आहे व तंतू. कसा आहे श्री गुरु? आज्ञेचा आहे व तंतू आहे. सौभाग्य आहे ब्रह्मविद्येचं. ब्रह्मविद्या त्याच्या सत्वावर जगते, ती स्वतःला सौभाग्यवती म्हणते. याच्या सौभाग्याने गुरु सौभाग्य देऊन साधुबोध नांदवी. हा साधुबोध नांदवी, सौभाग्य देऊन. हो हो. अमूर्तची परिमूर्तू, कारुण्याचा अमूर्त आहे पण कसा झाला? मूर्त झाला. अमूर्त आहे तत्व पण श्रीपाद स्वरूपाने मूर्त स्वरूपाला आलं. अमूर्त आहे चकेबाबांच्या रूपाने, जगताबाबांच्या रूपाने, अन्य सगळ्या महात्म्यांच्या रूपाने कसं झालं? मूर्तात आलं. कशासाठी? अमूर्तची परिमूर्त कारुण्याचा कारुण्य तयार झालं, कृपाळूत्व आलं. का? बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या लेकोराचे हित. हितासाठी अमूर्त आहे ते. अमूर्तपणा तसाच, मी अमूर्तातला आहे या जाणीवेला कधीच बाधा नाही त्यांच्या. मी तिकडच आहे, मी तिथला आहे पण मूर्तात आले. कशासाठी? त्यांच्यासाठी नाही. अविद्येचे आडवे भुंजित जीवपणाचे भवे, तया चैतन्याचे धावे कारुण्य जो. या अविद्येमध्ये अडकलेला जो जीव आहे, अविद्येमध्ये जो भरकटलेला जीव आहे, आडराणामध्ये भरकटलेला जो जीव आहे, त्या जीवाला त्या आडराणातून, अविद्येच्या आडराणातून, अविद्येच्या अरण्यातून, या दृश्य रूप जगतातून, या जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर काढण्यासाठी मूर्त स्वरूप धारण केलं त्यांनी. त्याचा जीवपणा बाद करण्यासाठी मूर्त स्वरूपाला अवतार धरावा लागला. त्यांनी धरलेला आहे, मूर्त स्वरूप धारण केले. मूळचं स्वरूप कसं आहे? अमूर्त आहे. अमूर्तची परिमूर्तू, चैतन्याचे धावे कारुण्य जो. कशासाठी धावत आला? अविद्येचे आडवे भुंजित जीवपणाचे भवे. हा जो जीवपणा धारण केलेला आहे जीवानी, आणि त्याचा जीवपणा काढण्यासाठी, त्याचा जीवपणा बाद करण्यासाठी श्री गुरु धावत येतात. हो. आणि धावत आल्यानंतर पहिलं जे काय कर्तव्य आहे, काय करतात श्री गुरु? महावाक्याचा बोध करतात. कोणाला करतात? जो अधिकारी आहे, जो शिष्य आहे तो. पण बाबांचं वेगळं होतं. बाबांनी पात्र उमेदवाराला तर दिलं, पण बाबा 10वी नापासाला पण क्लर्क म्हणून जॉईन करून घेतलं. स्वतंत्र अधिकार वापरला. मी सीएम आहे, माझा अधिकार आहे, त्याचा तू पण होऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही, जाऊ दे, घ्या भरती करून याला पण, याला पण घ्या, त्याला काही येत नाही, येऊ दे, येईल त्याला जाऊ दे. कोणाचा अधिकार पाहिलाच नाही, आपला अधिकार बहाल केला. आपल्या अधिकारामध्ये पावर, सामर्थ्यवान समर्थ सद्गुरूची आम्ही लेकर आहोत. आम्हाला वाटतं आम्ही तसं करावं. नाही, तसं नाही करून जमणार आपल्याला. त्यांचा अधिकार होता, ते काही करू शकत होते. काही ना झेपलं बाबा, काही नाही झेपलं, पण देण्याचा मात्र कुठे कमी जास्तपणा पाहिला नाही. कोण कुठला काय नाही पाहिलाच नाही. अधिकार दणकून सगळ्यांना या जसे असाल तसे सामर्थ्य होतं त्यांचं. त्यांच्या अधिकारात ते करून घेतलं त्यांनी. म्हणून अनुकरण नाही करायचं, त्यांचं अनुसरण करायचं. लक्षात ठेवायचं, त्यांची नक्कल कुणी करायला जाऊ नये. आपलं सामर्थ्य कमी पडेल ना, कायच्या काय होऊन बसेल ना, असं नाही करायचं. म्हणून श्री गुरूंचं जे कर्तव्य आहे, पहिल्यांदा काय करतात? महावाक्याचा बोध करतात. काल विषय झाला, महावाक्य कोणाला म्हणावं आणि अवांतर वाक्य कोणाला म्हणावं, सांगाल का? तुम्ही सांगत चला बर का. महावाक्य कोणाला म्हणावं, नाम कोणाला म्हणावं, मंत्र कोणाला म्हणावं. आपल्या गरजेचा विषय आहे हा. मंत्रालाच नाम म्हणायला लागलो, अवांतर वाक्यालाच महावाक्य म्हणायला लागलो.
आणि भांडायला लागलो आमच्याकडे आहे तुमच्याकडे नाही. पण काय आमच्याकडे आहे काय तुमच्याकडे नाही सांगता आलं पाहिजे ना आपल्याला. शास्त्रीय दृष्ट्या निराकरण करता आलं पाहिजे ना. आमच्याकडे नाम आहे तेव्हा आमच्याकडे बी नाम आहे. मग तुझं नाम कसं माझं नाम कसं नाही. तो आमच्याकडे बी नाम आहे ह्याला नाम म्हणतात. मग आपल्याला पटवून देता आलं पाहिजे ना याला नाम नाही म्हणत आहे. काल विषय झालायच ओझरता पण तुम्ही कसं सांगताय ते आता बघूया. कशाला नाम म्हणायचं, कशाला महावाक्य म्हणायचं, कशाला मंत्र म्हणायचं, कशाला अवांतर वाक्य म्हणायचं. बोला. परोक्ष ज्ञानाला ज्या वाक्यामध्ये ज्या शब्दामध्ये जीव ब्रह्माचं ऐक्य सांगितलं जातं ते काय आहे, नाम आहे. ते काय आहे, महावाक्य आहे. आता सांगा महावाक्य कशाला म्हणायचं. जीव आणि ब्रह्माचं ऐक्य होईल. ज्या वाक्यामध्ये ज्या शब्दामध्ये जीव ब्रह्म ऐक्याचा बोध होतो. एक हरी आत्मा जीव शिव सम काय बोध होतो, जीव ब्रह्म ऐक्याचा बोध होतो. आमच्या प्रबोधाच्या 2 शब्दामध्ये 3 शब्दामध्ये काय बोध होतो, जीव आणि ईश्वर एक आहेत, ते तू आहेस. तत्वमसी महावाक्य बरोबर आहे. प्रज्ञानम ब्रह्म महावाक्य, ऐमात्मा ब्रह्म महावाक्य, अहम ब्रह्मास्मी महावाक्य. 4 वेदांची 4 महावाक्य. आपला प्रबोधाचा शब्द महावाक्य तत्वमसी. ज्या शब्दामध्ये ज्या वाक्यामध्ये जीव ब्रह्माचं ऐक्याचा बोध होतो त्याला नाम म्हणतात, त्याला महावाक्य म्हणतात. आणि ज्या वाक्यानी परमात्म्याच्या स्वरूपाचा बोध होतो, ज्या शब्दानी परमात्म्याच्या स्वरूपाचा बोध होतो त्याला मंत्र म्हणतात, त्याला अवांतर वाक्य म्हणतात. उदाहरणार्थ राम कृष्ण हरी काय आहे, अवांतर वाक्य आहे. काय बोध करून देतं ते वाक्य, परमात्मा कसा आहे, राम कसा आहे. राम कोणाला म्हणायचं, राम 2 धातूपासून आला शब्द रम आणि घम. रम म्हणजे सर्वांच्यात असलेला, घम म्हणजे सर्वांना आधारभूत असलेला, सर्वांच्या मध्ये सर्व ठिकाणी सर्वांना आधार असलेला तो राम आहे. मग रामाचं वर्णन काय येतं, तैसा हृदयामध्ये असता रामू, सर्व सुखाचा आरामू, का भ्रांतशी कामू. सर्वा घटी राम एक, सर्वा घटी पूर्ण एक. रामाचं वर्णन आहे. तो राम नाही बरं का, जो अवताराला आला तो नाही, तो बी पूर्ण ब्रह्म आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण ते राम ज्या रामाचं चिंतन करत, राम हे शब्द कुठे निर्देश करतं, भगवंताच्या स्वरूपाकडे. आणि ते स्वरूप कुठे आहे, आमच्या हृदयात आहे, बाहेर आहे, आत आहे. भगवंत कसा आहे, सर्वत्र आहे, सर्व ठिकाणी आहे, सर्वांना अधिष्ठान आहे. आणि त्याचं नाव आहे राम. याची जन्मी ओळखी. हेची जन्मी ओळखी, हेची जन्मी करा ओळखी, करा ओळखी आत्माराम. ठीक आहे बरोबर. राम कळाला. कृष्ण, कृष्ण कशाला म्हणायचं, कृष आणि कृषय आणि न असे 2 धातू आहेत त्याच्यामध्ये. मग कृषय जो आहे तो सत्तावाचक आहे आणि न जो आहे तो आनंदवाचक आहे. मग कृष्ण कसा आहे, सत्तावाचक आहे. आमच्यामध्ये जी सत्ता आहे ती कशाची आहे, कृषयपासून आहे. आणि जो आम्ही कसे आहोत, आनंदवाचक आहोत. म्हणजे कृष्ण कसा आहे, सत्तावाचक आहे, आनंद आहे. सर्व जगाला सत्ता कोणाची आहे, त्या कृष्णाची आहे. कोणत्या, कृष्ण म्हणतो मी जिथून आहे. ऐशे जे परात पर स्वरूप माझी. ऐशे जे परात पर परंपार, ऐशे जे अपरंपार, स्वरूप माझे परात पर, जेथून या अवतार कृष्णाधिक. ज्ञानेश्वरी आम्हाला काय शिकवलं. कृष्ण भगवंत अर्जुनाला सांगतायत, अरे तू पाहतो तसा नाही मी, मी कुठून आहे, जेथून या अवतार कृष्णाधिक, ते माझं स्वरूप आहे. जेथुनी चराचर हरीशी भजे, जेथुनी चराचर हरीशी भजे, तिथून. आता तो ते अभंग बघा, बरं झालं बाबा. काय अभंग आहे बघा, सुरुवात काय त्या अभंगाची, हरिपाठातला अभंग आहे. त्रिगुण आसार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. सगुण निर्गुण गुणाच्या हरिविनमन व्यर्थ. अजून तिसरा व्यक्त निराकार नाही जाकार, जेतुनी चराचर. आणि शेवटचं चरण काय, ज्ञानदेवा ध्यानी. वरती वर्णन कोणाचं केलं, रामकृष्णाचं. आणि असे जे रामकृष्ण आहेत ते माझ्या ध्यानी आहेत.
त्रिगुण आसार निर्गुण सार अव्यक्त निराकार नाही जे आकार जे तुनी चराचर हरीशी भजे असे जे असणारे रामकृष्ण आहेत त्यांचं मी ध्यान करतो. ज्ञानदेवा ध्यानी वरती वर्णन केलं रामकृष्णाचं आणि नित्य रामकृष्णाचं त्याचं मी ध्यान करतो. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी. मी वरती 3 चरणात त्यांचं वर्णन आहे, त्यांच्या स्वरूपाचं वर्णन आहे आणि त्याचं मी ध्यान करतो. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी. आणि वाच्यार्थ घेतलं तर काय आपल्याला वाटतं? ज्ञानदेव रामकृष्णाचं ध्यान करतात. कोणत्या? ह्या वसुदेव देवकीचा कृष्ण आणि हे दशरथाचे प्रभू, ते बी पूर्ण ब्रह्म आहेत, त्याच्याबद्दल अजिबात नाही. त्यांचं ध्यान केलं तरी उपासना परिपूर्ण होते. त्यांनी कोणाचं ध्यान केलं? त्यांनी कृष्णाने कोणाचं? आता ज्याचं तुम्ही करताय त्याचं ध्यान केलं. अजून सांगू, तुमचं ध्यान त्यांनी केलं. कोणाचं ध्यान केलं करत होते? तुमचं. तुमचं म्हणजे कोणाचं? डब्याचं नाही, तुमचं ध्यान करत होते ते आत्मदेवा. हा बरोबर. रामकृष्ण कोणाचं ध्यान करत होते? आणि आत्मस्वरूप कोण आहे? तुम्ही. आणि ते ध्यान कोणाचं करत होते? त्यांचं. आणि तुम्ही कोणाचं ध्यान करताय आता? त्यांचं. असा मेळ लावून घ्यायचा. असा मेळ लागला ना, हे आनंद होतो ना, असं भरतच येते आनंदात. आम्हाला जे दिलंय ना, जो देणार आहे ना आमचा, त्याला नाद नाही करायचा कोणाचा. या भाषेत बोलायचं. खरंच आहे. अरे भारतामध्ये कुठे बी घुमणारं जे तत्व आहे ते आम्हाला आयतं दिलंय आणून त्यांनी. 4 वेदाचे 4 महावाक्य आणि त्याचा जो सार आहे तो आमच्यामध्ये आणून दिला, त्यांनी प्रतितीला आणून दिला. साधी गोष्ट नाही हो ही. बोलायला साधी आहे हो, खरंच साधी गोष्ट नाही. बहुत बहुत जन्म आणते, बहुत सुकृत आहे, अनंत जन्माचं सुकृत आहे. योगी या दुर्लभ. योगी या दुर्लभ. ते असू दिलं. काय विषय आहे. चिंतन केलं ना बाबा तर खरखर थर तिथेच अवस्था व्हायला पाहिजे, तिथेच बेहोश व्हायला पाहिजे. काय तुला प्राप्त झालं? जसं 5 लाख कोटीची लॉटरी बघून एखादा धडकन हादरतून अटॅक येतो ना, तसा हे प्राप्तीची अवस्था व्हायला पाहिजे त्याची. काय तुला प्राप्त झाले त्याचं मोल माहित नाही आम्हाला अजून. काय कसं आहे, ती वस्तू कशी दिली आणि काय देणारा काय होता, असा विषय आहे. काय रामकृष्ण हरीचा विषय चालला. आणि हरी काय? पापाचं हरण करता. हरे धातूपासून आलेला हरी म्हणजे रामकृष्ण हरी, सर्वात असलेला आनंदवाचक, सत्तावाचक, पापाचं हरण करणारा. असा निर्देश कुठून होतो? रामकृष्ण हरीतून. असं स्वरूप आहे परमात्म्याचं. परमात्म्याच्या स्वरूपाकडे जे वाक्य निर्देश करतं त्याला म्हणतात अवांतर वाक्य, त्याला म्हणतात मंत्र. रामकृष्ण हरी उघडा मंत्र जाणा. तुकोबर आहे मंत्राचं ध्यान करत होते का नामाचं ध्यान करत होते? महावाक्याचं ध्यान करत होते. तत्वमसी विद्या ब्रह्मानंद चांग पहा. त्याची झाला अंगी तुका आता. तुका आता म्हणजे तत्वमसीचा अभ्यास केला महाराज. सर्व साधू संत सर्व सर्व सर्वजण आता ज्यांचं चिंतन चालू आहे ना, अजून सांगू का? आळंदीत बसून सुद्धा काय महात्मे दरवाजे लावून आपल्याच प्रबोधाच्या, आपल्याच म्हणजे त्यांचंच आहे. आपलं म्हणजे काय जहागिरी नाही, कोण आहे कोणाच्या बापाचं नाही, ते सगळ्यांचा बाप आहे. साखरे महाराजांचा सोहम योग वाचा म्हणजे कळेल. सर्व नाथ हे चिंतन करत होते. तुकोबारायांची परंपरा सर्व तेच चिंतन आहे. ब्रह्मदेवाची परंपरा सर्व तेच चिंतन आहे. आद्य शंकराचार्यांची परंपरा सर्व तेच चिंतन आहे. सर्व योग्यांची तेच परंपरा आहे, तेच चिंतन आहे. दुसरं चिंतनच आहे तत्वमशीच, दुसरं चिंतनच नाही. जो आमचा प्रबोध आहे तो त्याच चिंतन आहे सर्वत्र. ते मी आहे, ते मी आहे, ते आणि मी एक आहे. मी जो आहे तो आहे, तो जो आहे तो मी आहे. आजपाजपणे ती रीत काही ठिकाणी असेल नसेल मला माहित नाही. आम्ही एवढे भाग्यवान, ते तर दिलंच दिलं, पण ते रीत सुद्धा आम्हाला प्रदान केली. रीत महत्वाची आहे ना, शब्द महत्वाचा नाही. शब्द महत्वाचा नाही. शब्द आम्हाला अर्थापर्यंत घेऊन जाण्यासाठी रीत महत्वाची आहे. अर्थापासून आम्हाला ज्ञानापर्यंत घेऊन जाण्यासाठी रीत महत्वाची आहे. आणि ज्ञानही बाद करून स्वरूपाला प्राप्त करून देण्यासाठी रीतही महत्वाची आहे. आणि ही रीत प्रत्यक्ष अनुभवाला आणून दिली महात्म्यानी. त्याचे सर्वजण आपण साक्षीदार आहोत. आणि म्हणून विशेषत्वाने प्रगटीकरण आहे. विशेषत्वाने महात्मा प्रगट होतो. विशेषत्वाने महात्मा प्रकाशात येतो.
प्रकाशमान आहे. आज सगळे जे मान्यता आहे, जगमान्यता आहे, राष्ट्रसंत वगैरे आले, पण ते काय बाबांना काय राष्ट्रसंत, ठीक आहे, आनंद आहे, अभिमान आहे, त्याच्याबद्दल वाद नाही, पण तेवढे नाहीत बाबा, तेवढा नाही माझा सद्गुरू. राष्ट्र एवढा नाही, विश्वाला व्यापून उरलेला माझा सद्गुरू आहे. तेवढा म्हटलं तरी काही कमीपणा नाही, ठीक आहे, हरकत नाही. आता आम्हाला जेवढा जाणवला तेवढं वाटलं हो तेवढा मोठा आहे, पण त्याच्याही पलीकडे विश्वाला, त्याच्याही पलीकडे ब्रह्मांडाला, ब्रह्मांडाला ज्याची सत्ता आहे, आकाश ज्याच्या सत्तेवर स्थिर आहे, वायू ज्याच्या सत्तेने वाहतो, सूर्य ज्याच्या सत्तेने प्रकाश देतो, समुद्र ज्याच्या सत्तेने स्थिर आहे, समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वी भूते व्हावी, ही सत्ता माझ्या सद्गुरूंची आहे. 18व्या अध्यायात ऐसा जो समर्थ सद्गुरु नाथू, निवृत्ती नाथू, चिंतन आलेलं, सगळ्यांना आधारभूत असलेला, सगळ्यांना अधिष्ठान असलेला, सर्वांच्या आधीचा अनादी असा माझा सद्गुरू आहे. ठीक आहे, एवढं मोठा केला तरी काय हरकत नाही ना, भारत राष्ट्रसंत काय हरकत नाही ना. पण या सर्वांच्या पलीकडे जे व्यापक तत्व आहे ते माझे सद्गुरू आहे. सच्चिदानंदापेक्षा मोठी पदवी कोणती? तुम्ही आहात. नाही, मोठी पदवी कोणतीच नाही सच्चिदानंद, कोणतीच नाही, पण त्याच्याही पलीकडचे तुम्ही आहात. सच्चिदानंद पद हे सुद्धा अलीकडे आहे, त्याच्याही पलीकडे ते आहे. त्याच्यापेक्षा पद कुठलं मोठं नाही, बरोबर आहे. म्हणजे जाणीवेत येणारं सर्वात मोठं पद कोणतं असेल तर सच्चिदानंद, पण ते बी जाणीवेतलं आहे. आणि जाणीवेतलं जे आहे ते माईक आहे. जाणीवेतलं जे आहे ते काय आहे, माईक आहे, असा निर्णय करायचा. बरोबर, काय बी जाणीवेत येऊ दे, आमच्या काय बी पाहण्यात येऊ दे आणि काही बी कळण्यात येऊ दे, सर्व काय आहे, माया आहे. वृत्ती असल्याशिवाय जाणीव नाही, वृत्ती असल्याशिवाय कळणं नाही, आणि वृत्ती असल्याशिवाय पाहणं. म्हणून वृत्तीला लागून जे आहे, वृत्तीला धरून जे आहे ते मायक आहे, नाशिवंत, संपणार आहे, व्यावृत्ती होणार आहे त्याची, असं लक्षात घ्यायचं. आता आपला जो निर्णय काय झाला, महावाक्य कोणाला म्हणायचं आणि अवांतर वाक्य कोणाला म्हणायचं? जीव ब्रह्माचं ऐक्य सांगणारं जे वाक्य आहे, जो शब्द आहे त्याला महावाक्य, त्याला नाम म्हणायचं, बीज नाम, बीज मंत्र. आणि अवांतर वाक्य आणि मंत्र कोणाला म्हणायचं? जेव्हा की परमेश्वराच्या स्वरूपाकडे निर्देश केला, फक्त परमेश्वराचं स्वरूप कसं आहे एवढं सांगितलं जातं, त्याला अवांतर वाक्य म्हणायचं, त्याला मंत्र म्हणायचं. आता कोणाला बी चॅलेंज करू शकाल की नाही? आमच्याकडे महावाक्य आहे, तुझ्याकडे अवांतर वाक्य आहे, आमच्याकडे नाम आहे, तुझ्याकडे मंत्र आहे. कसं काय कसं काय कसं काय, तर असं 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 असं. आता जा, कुठे जायचं तिकडं. मी माझं बोलत नाही, मी शास्त्र सांगतोय, तुला बघ पटतंय का? हे मी नाही सांगत आहे, हे सोहमयोग ग्रंथाची प्रस्तावना आहे, आणि त्या प्रस्तावनेमध्ये हे आलेल्या भूमिका आहेत महावाक्याच्या. अवांतर वाक्य आणि महावाक्य विचारसागरामध्ये पण आलेल्या भूमिका, पंचदशीमध्ये पण स्पष्ट झालेलं आहे. अवांतर वाक्य कशाला म्हणायचं आणि महावाक्य कशाला म्हणायचं, या भूमिका आलेल्या आहेत. माझं आपल्याला लक्षात येत, बरोबर. आणि मग आपण जर शास्त्रीय पद्धतीनं बोललो तर आरडाओरडा करायची गरज नाही, कोणाला पटवून द्या. एखादा आलाच वाद घालायला तर त्याला समजून सांगू शकतो, असं असं आहे, आणि हे बी तुला पटत नसेल तर तुझा रस्ता आणि आमचा रस्ता, जा कुठे जायचं. आम्हाला त्याच्याशी काय गेलं, आम्हाला पटण्यासाठी आमची चिंता आहे, चिंतन आहे, लोकांना पटवून देण्यासाठी नाही अजिबात. आपलं चिंतन आपल्याला पटण्यासाठी आहे, दुसऱ्यांना सांगण्यासाठी. मला आधी पटे ना, लोकांना काय सांगू मी, काय सांगायचं, काय उपयोग आहे लोकांना सांगू? कोणी ऐकायला बसलेलं नाही आपलं, ज्याचं त्यांनी दुकान मांडलेलं आहे. भाजीपाल्यावाल्या दुकान सोनाराला जाऊन दम देतोय, तो असं तुझं सोन्याचं, मला काय करायचं, माझं भाजीपाल्याचं आहे. आणि तो म्हणतो सोनार माझं श्रेष्ठ आहे. कोणाचं काय, ज्याचं जो तो घेऊन बसलेला आहे, कोणी कोणाचं ऐकायला बसलेलं नाही बाबा. आणि जो खरा शिष्यत्व या भावात आला तो खऱ्या अर्थाने ऐकायला बसलेला आहे. आपली जी भूमिका चालू, चिंतन चाललं होतं की श्री गुरु काय करतात आम्हाला, तर पहिल्यांदा महावाक्याचा बोध करता, करोनी प्रबोध. आता इथे असा घोटाळा आहे की जो उच्च अधिकारी आहे, शुद्ध अंतकरणाचा अधिकारी आहे, उत्तम अधिकारी आहे, त्याला एका वाक्यात बाबा भागून जाते. त्याला प्रबोध दिला, एकदा कळालं, संपलं काम झालं, आता बस झालं, माझं काम भागलं तेच. पण आम्हाला प्रबोध दिला आणि सगळे संशयच तयार झाले आमच्यामध्ये. हा आमचं कसं आहे, प्रबोध दिला की नाही, आम्हाला प्रबोध समजावून सांगितला की नाही, प्रबोधाची भूमिका लक्षात आणून दिली की नाही, आणि तरी बी विश्वास झाला का पक्का? आमचा संशय बाकी आहे. खरंच मी देव असेल का? देहबुद्धी गेली का अजून आमची? नाही गेली, म्हणजे संशय पक्का आहे आमच्यामध्ये.
प्रबोध देऊन सुद्धा विनियोग घडला नाही आमच्यामध्ये. का बरं? संशय आहे बाकी. खरंच बाबांनी सांगितलंय देव आहे, पण मी खरंच देव असेल का? वेदांनी सांगितलं, वेद तर सांगतो कर्म करा, वेद सांगतो उपासना करा, अमक्या देवाला जा, तमक्या देवाला जा, असं करा तसं करा, इथे स्नान करा तिथे स्नान करा मग पुण्य मिळेल, अमक्या देवाची अशी पूजा करा, त्या देवाला पांढरी फुलं आवडतात, या देवाला पिवळी फुलं आवडतात, या देवाला पोळीचा नैवेद्य, त्या देवाला शिऱ्याचा नैवेद्य, अमक्या देवाला अमक, अशी उपासना सांगते. आणि हे वेदाचं प्रतिपादन आहे. आणि हे तर सांगतात तू देव आहे. मग वेदाने कर्म उपासना सांगितलेली खरी का जीव ब्रह्माचं ऐक्य सांगितलं महात्म्याने ते खरं? वेदाने कोणतं सांगितलं ते खरं? संशय. प्रमेयावरच संशय, प्रमाणावर संशय. वेदाने जीव ब्रह्म ऐक्याचं प्रतिपादन केलं का कर्म उपासना प्रतिपादन केली? हा संशय. पुन्हा विपरीत भावना, मी देह आहे, देह माझा आहे आणि देह संबंधी पसारा माझा आहे. हा भाव गेला का अजून आपला? नाही गेला. मग उपदेश झाला नाही का आम्हाला तू देव आहेस? ते उपदेश झाला पण फलद्रुपता नाही. याची खंत वाटली पाहिजे ना आपल्या सगळ्यांनाच. मी मला धरून बोलतोय बरं का, कोणाला उपदेश नाही करत. उपदेश काय केला आम्हाला? कानात काय पेरलंय आमच्या? काय पेरलंय? ते महावाक्य झालं, पण काय पेरलं त्याचा अर्थच पेरलाय ना काय तर. ते तू आहेस, तू देव आहेस, तू ब्रह्म आहेस, किंवा तू आणि ब्रह्म एक आहेस. आणि उगवलंय काय डोळ्यातून? कानी जे पेरिले डोळ्यात ते नाही उगवलं, डोळ्यात दुसरंच उगवलंय. आज एवढाच घोटाळा आहे. कानी जे पेरिले डोळ्यात तिसरंच उगवलंय. मी पहिलेच उगवले तसंच आहे अजून. ते कानी जे पेरिले डोळा ते उगवले, तर पुढचं चरण काय? व्यापक भरला तोच भरलाय का? अरे व्यापक नाही ना, अजून अर्ध दिसतंय आम्हाला. बारकं सगळं वेगळं दिसतंय. मग उगवलं नाही आमच्या डोळ्यात अजून. मध्ये बीज टाकलंय पण बीज उगवलंच नाही अजून. कानी जे पेरिले डोळा ते नाही उगवलं. नाथ महाराजांचं प्रमाणात बसत नाही आम्ही, कारण त्याचं प्रचिती पुढे दिलेलं लगेच. व्यापक भरिला तोची हारी कुठे आहे? जे दृष्टी दिशे ते कुठे आहे? हरी दिशेच्या निवनी आत्मतत्वी कुठे आहे? डोळा ते उगवले ते कुठे आहे? सर्व घटी राम देहा देही एक. डोळ्यात कुठे उगवलंय? सर्व घटी पूर्ण एक नांदे कुठे उगवले डोळ्यामध्ये? तेने दश दिशा आत्माराम कुठे उगवले डोळ्यामध्ये? डोळ्यात उगवलंच नाही अजून. पहिलंच आहे जसं मी आणि माझं तेच आहे डोळ्यात अजून. डोळ्यात म्हणजे दृष्टीत बरं का. हा, डोळ्यात म्हणजे याच्यात एवढ्या पुरतं नका, दृष्टीत बुद्धीत नाही उगवलं अजून. नाही उगवलं ह्याचं तरी ज्ञान आहे का? हे तरी कळालंय का? उगवलंच नाही अजून. पेरलेलं काय पेरलंय? अविनाश महाराज परत सांगायचं. आता काय करावं? ते तू आहे. काय मुळापासूनच महावाक्य. काय महावाक्य म्हणजे काय? तत्त्वमसि ते तू आहेस ईश्वर. जीव ईश्वर एक आहे. जीव ब्रह्म एक आहे. जीव अवघे देव, खोटा नागवी संदेह. हे पेरलंय की नाही? उगवलंय काय? त्याचं त्याला माहिती आहे काय उगवलंय ते. आता मी कसं सांगू? हे उगवलं नाही एवढं मात्र खरं माझ्या सहित. मी धरून बोलतोय मला. पण ज्याची त्याची स्थिती पाहिली पाहिजे. नाही उगवलं याची खंत नको का? याच्यासाठी काहीतरी उद्योग केला पाहिजे ना मरायच्या आधी. हा, पेरलंय खरं, सांगायचं दम नाही. सांगायचं भोंगाच लावलाय आम्ही. सांगायला सुरुवात आहे मोठमोठ्याने. सांगणं चालू आहे. उगवायचं कुठे आहे? केव्हा उगवायचं? केव्हा द्यायची गुरुला आमच्या दक्षिणा? केव्हा श्री गुरुला दक्षिणा द्यायची आम्ही? वाट पाहत आहेत. अरे केव्हा देणार? माझं दिलंय ते कधी पूर्ण होणार तुझा उपदेश मी केलेला? गुरुदक्षिणा दे चल. बसलो इथे मी ठाण मांडून. तू लागला हे घेऊन दुसऱ्याच नादाला. ह्याचं काय करायचं? काय द्यायचे श्री गुरुला गुरुदक्षिणा? आताच विषय झाला. हे उगवलं पाहिजे ना. हे डोळ्यात उगवलं पाहिजे ना. हे दृष्टीत बदल झाला पाहिजे ना. त्यांनी जसं सांगितलंय तसं प्रतीला यायला पाहिजे ना आपल्या.
मग आपण त्याचं चिंतन करत नाही का? त्याची प्रतीती येत नाही? मला सांगा. आपण त्या नादातच नाही. मी तुम्हाला खरं सांगतो, माझं नाही चिंतन करत. आपल्याला ते व्हावं असं वाटतच नाही. असं काहीतरी आहे डोळ्यात उगवायला पाहिजे दृष्टी. बरं, प्रमाण पाठ नाहीत का मी म्हटलेली? ही हरिपाठातलं प्रमाण आहे सगळं. बारा अगदी काय संस्कृत मधली नाहीत. ही सगळी प्रमाणं जी आता मुखात आली ती नाथ महाराजांच्या हरिपाठातली आणि माऊलींच्या हरिपाठातली प्रमाण आहेत. एकाकार झाले जीव शिव दोन्ही, एका जनार्दनी आयुष्य केले. जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग. हा, जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग. सिंधुत्व अभंगाने नेने हरी कल्पना विद्या तेने झाला जीव. अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणी. सगळी प्रमाण पाठ आहेत तुमच्या. पाठातला काय विषय एका जनार्दनी न घ्यावा संशय. आपली आपली थट्टा चालली. हसूया आपण, मला काय नाही. एका जनार्दनी कल्पची मोराला तोची हरी झाला ब्रह्मरू. पाचवी मुद्रा लागलीच नाही आमच्या. मुद्रा ती पाचवी लागलीच नाही मुद्रा. कोणती पाचवी? जे जे दृष्टी दिशे ते हरी पाचवी मुद्रा आहे. हरिदिशेच्या निवानी पाचवी मुद्रा आहे. ती योग्यांची पाचवी मुद्रा नाही लावायची आपल्याला. हठयोग नाही करायचा. हा योग साधायचा आहे आपल्याला. ही पाचवी मुद्रा आहे आपली. काय जननो हे अवघा जनार्दन. पाचवी मुद्रा आहे तुमची. पाचवी मुद्रा आहे तुमची. आम्हाला वाटतं पाचवी मुद्रा म्हणजे काहीतरी कुठेतरी गेला झोपला. नाही, ही आपली पाचवी मुद्रा कळाली पाहिजे ना आपल्याला. पाचव्या मुद्रेत आलाय का तू? दृष्टी बदलली ना. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. पाचवी मुद्रा आहे. पाचव्या मुद्रेची लक्षणं आहेत ती. हे चिंतन श्री गुरूंच्या सहवासात बसून केलं पाहिजे. एक 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 पडदा उघडला पाहिजे. याला हेच आत्मपरीक्षण आहे. हेच आत्मपरीक्षण दिलंय मला, पण त्याचा विनियोग नाही झाला अजून. विनियोग नाही झाला एवढं कळावं माझ्यासाठी. एवढी गोष्ट लक्षात यावी आपल्या, आणि मग होण्यासाठी प्रयत्न होईल. जर कळालंच नाही, नाम मिळालंय, शब्द मिळालाय का, अर्थ मिळालाय का, ज्ञान मिळालंय का, स्वरूप सांगितलंय. माझी मज दाविली निज वस्तू. आणि माझी मज दाविली आणि इतरांची नाही का दाखवली? कुत्र्यातली नाही का दाखवली? भूतातली नाही का दाखवली? गाढवातली नाही का दाखवली? बैलातली नाही का दाखवली? रेड्यातली नाही का दाखवली? माणसातली नाही का दाखवली? माझी मज दाखवली हे बरोबर आहे, पण त्याच्या पुढे चिंतन नाही का जात आपलं? क्रिया बघा ना काय पुढच्या. पुराण काय सांगते? कुत्र्याच्या पाठीमागे लागले, यांनी गाढवाला पाणी पाजलं, इकडे भूतात म्हणले, इकडे बैलात म्हणले, इकडे रेड्यात म्हणले. काय गेलं ना पुढे चिंतन. माझी मज नाही, जी सगळी निज वस्तू आहे तिचं मला दर्शन करून दिलं. सगळीकडची निज वस्तू मला दाखवली. निज वस्तू फक्त आतल्या गोष्टीला म्हणताना निज म्हणायचंय, पण बाकी वस्तू आहेच ना, बाकी बाहेर सगळीकडे आहेच ना, ते मला दाखवलं. त्याचं मला दर्शन झालं. परिच्छिन्न भाव काढून टाकला. मंदिर भाव, मूर्ती भाव ब्रेक केला. श्री गुरूंचं सामर्थ्य. मंदिरापुरता देव आहे का? मूर्तीपुरता देव आहे का? याचा अर्थ मंदिरात मूर्तीत नाही असं नाही बरं का. मंदिरात मूर्तीत आहेच, पण तेवढाच आहे का? बाहेर काय आहे? वैकुंठी कैलाशी तीर्थक्षेत्र देव एवढ्याच ठिकाणी देव आहे का? फक्त वैकुंठी कैलास तीर्थक्षेत्रात एवढ्याच ठिकाणी देव आहे का? वा, झालं. आजीने सांगितलं पुढचं. हे डोळ्यात उगवलं पाहिजे. प्रमाण एकदम बरोबर आहे. अगदी धन्यवाद आहे तुम्हाला. साधू संतांचं साहित्य आपल्या मुखात आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण आता विषय कुठे आले? पटण्याचा विषय आहे. विषय कुठे आहे? अंगीकारण्याचा विषय आहे. विषय कुठे आहे? कळण्याचा विषय आहे. आणि तिथे कुठेतरी माझ्या मते थोडंफार मागे पुढे होतंय अजून. ही गोष्ट लक्षात आली पाहिजे बाबा, असं मला फार म्हणजे प्रकर्षाने मला लक्षात येते. हे मान्यच करावं लागेल. मान्य करून पुढे जायला पाहिजे. इथे पुरुषार्थ आहे, याला पुरुषार्थ म्हणतात. इथे छावा सिद्ध होतो, माझं असं मत आहे. इथे सिंहाचा बछडा सिद्ध होतो. म्याव म्याव करायचं काम नाही. हा, ब्या ब्या करायचं काम नाही. इथे डरकाळीच पाहिजे सिंहाची. हो, इथे सिंहाचा बछडा सिद्ध होतो. इथे पुरुषार्थ आहे. साधू संतांनी पुरुषार्थ केला का त्याग केला? हो,
प्रश्नात प्रश्न येतो. त्याग केला का पुरुषार्थ केला साधू संतांनी? पुरुषार्थ केला. त्याग करायला काय आहे? आणि म्हणले त्याग केला त्याने. काय त्याग करायला? इथं सगळं नाश केला. काय त्याग केला? मिथ्या आहे सगळं जग. कशाचा त्याग केला आणि कशाचं ठेवलं? त्याग नाही केला, पुरुषार्थ केला. मिथ्यत्वाचा निश्चय केला, पुरुषार्थ केला. ही पुरुषार्थाची भूमिका. जे पुरुषार्थ सिद्धीचं उत्तर. हा, जे पुरुषार्थ सिद्धी आधी करायची आणि मग घेऊन वाटायला निघायचं. बाबा चिंतन आहे, सांगा की ऐका बाबा. आधी आपला करायचा आणि मग वाटायला निघायचं. का आपल्याकडे नाही काय वाटावं? काय वाटावं? पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुले हाती रिगाला भक्तिपंथी जगाली. समर्थ श्री गुरु श्रीपाद बाबा रामदास संत. पुरुषार्थ हा साधायचा आहे आपल्याला. हे साध्य आहे आपलं. हे करायचं आहे आपल्याला. आणि इथे कुठे जर सामर्थ्य आपलं कमी पडत असेल तर श्री गुरूंचं सहाय्य घ्यायचं आहे. इथे कुठे जर आम्ही कमी पडत असो, स्वसामर्थ्य कमी पडते, आपल्याला चिंतनात बसलो तर नाही, आपलं जात नाही गाडी कुठे. कारण आपली बुद्धी आधी पकडच घे ना ह्या विषयाची. आपली बुद्धी संसारातल्या विषयांनी काय म्हणतो ना बांधली गेलेली आहे, बरबटलेली आहे. ती तिकडच घेऊन जाते. तुमचं तुम्हाला कळत असेल ना, जास्तीत जास्त बुद्धीत विचार परमार्थाचा आहे, नामाचा आहे का व्यवहाराचा आहे? तुमची बुद्धी तुमची जाणा ना कशी आहे. मी आणि माझं कशी पक्की झाली. आणि त्यामुळे हे ह्याला जागाच नाही ना आतमध्ये. ह्याला कुठे एवढ्या पुरतं गेल्यापुरतं कारण आतलं ढकलून काढते बाहेर. किती जरी चांगलं सोडलं तिथे ना तर आतलं त्याला थांबूच दे ना. तुकोबाराने 20 वर्ष तपश्चर्या केली. तुका म्हणे देह भरिला चाल निघ बाहेर. काम क्रोधे केले घर रीते. नाथ बाबा आमचे 12 वर्ष श्री गुरूंच्या सहवासात राहिले. 12 वर्ष तपश्चर्या केली एका शिळेवर बसून. काय काय करत होते? चिंतन केलं पाहिजे आपण. चिंतन केलं पाहिजे. 20 वर्ष भंडारा डोंगरावर जाऊन काय करत होते? 12 वर्ष एका शिळेवर जाऊन सुलभंजनला आपण सर्वांनी त्याची प्रचिती घेतली. काय करत होते? प्रबोधानंतरचं चिंतन आहे महाराज. प्रबोध दिला सांगितलं जा बस 12 वर्ष. जोपर्यंत साक्षात्कार होत नाही. साक्षात्कार म्हणजे काय? साक्षात्कार म्हणजे काय? आत्मसाक्षात्कार. साक्षात्कार म्हणजे काय? असं 4 हाताच्या दृश्यात नाही. जोपर्यंत तुझा दृष्टा दृश्यातनं बाहेर निघत नाही, साक्षीत्वाची भूमिका तयार होत नाही, तोपर्यंत चिंतन करायचं. त्याला साक्षात्कार म्हणतात. तू साक्षी भावावर जोपर्यंत येत नाहीस तोपर्यंत साक्षात्कार नाही. तुला उघडा साक्षात्कार आहे. काही दिसतंय ना सगळं. याचा साक्षी, या साक्षी भावात तू आला पाहिजे. तुझ्या मी मानी माझ्यातला तू साक्षी भाव आला पाहिजे. तुझा कसलाच तुझ्यावर परिणाम होता कामा नये. मग नाथ महाराजांचं चरित्र पहा. कसला परिणाम झाला? यवन थुकला. कसला परिणाम झाला? तर एक येड त्याच्या बायकोच्या त्या पाठीवर येऊन बसलं. कसला परिणाम झाला? कितीतरी प्रसंग आहे त्यांच्या आयुष्यातले. का? साक्षी भावावर होते ते. साक्षात्कार झालेला होता. साक्षात्काराची ती कल्पना नाही ठेवायची आपण. ते दिसून काय आहे? महात्म्याच्या मुखातली गोष्ट सांगू तुम्हाला. माझ्या श्रवणात आली. अरे देव भेटला आणि मोक्ष देत नाही. काय कामाचं आहे तुमच्या? काय कामाचं आहे तुमच्या? मला सांगा. देव भेटला ताई तुम्हाला आणि तो मोक्ष देत नाही. गुरु भेटला. काय कामाचं आहे? काय कामाचं आहे तो आपल्या? नळबरा जाईल जा. तुझं काय काम नाही म्हणे. तुझं लागी येत. तुझं कामच नाही इथं. तू भेटला पण तुझं काही काम नाही इथं. काय पुराण आहेत लक्षात घेत. आणि एकाने सांगितलं तू इकडनं जा, माझ्याकडे नाही तुला द्यायचं काय. तुझा एका देवाने हाकलला एकाला आणि एकाने देवाला परत पाठवला. हाकलला शब्द नाही वापरत आहे. उपमर्द होईल. कारण ते लीला आहे. ते दोन्ही जाणते होते. आपल्यासाठी केलेली ती भूमिका आहे. काय करायचं भेटून? देव भेटण्याची वस्तू नाही, देव काढण्याची गोष्ट आहे. देवाला ओळखायचं आहे. भेटायला कुठे गेलाय तो? एरवी तरी सकळ मीच आहे. हे तर कवन के उपासीला नव्हे. एक जानने विन ठाई अप्राप्ताशी. काय सांगते माऊली आम्हाला? अरे सर्व मीच आहे. एरवी सर्वांची कोणी काय तयार केला का मला? कोणी काय बसवलंय का मला? कोणी काय आणलंय का? हे तो